वेलकम बॅक ऑल ऑफ यू. तर मुलांनो, आजच्या सेक्शनमध्ये आपल्याला मॅथ पार्ट 1 चॅप्टर नंबर 4 स्टार्ट करायचा आहे. लास्ट सेक्शनमध्ये आपण चॅप्टर नंबर 2 कम्प्लीट केलं, राईट? चॅप्टर नंबर 2 कुठला होता आपला? मॅट्रायसिस. आता आपल्याला नवीन टॉपिक घ्यायचा मुलांनो. आजच्या सेक्शनमध्ये आपल्याला मॅथ पार्ट 1 चा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन हा चॅप्टर आपल्याला स्टार्ट करायचा आहे. राईट ऑन ऑल ऑफ यू. CH4 टाका. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. ठीक आहे. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये मुलांनो याला शॉर्ट मध्ये POSL पण म्हटलं जातं. याचं जी वेटेज आहे मुलांनो HSC बोर्ड साठी तो असणार आहे 6 to 8 मार्क. त्याच्यानंतर MST CET याचं जी वेटेज असणार आहे याच्यामधले 2 क्वेश्चन्स विचारले जातात मुलांनो 4 मार्क्स साठी. जॉइंट एंट्रन्स एक्झामिनेशन्स JEE मेन्स साठी 1 क्वेश्चन असतो, तो असतो 4 मार्कला. ठीक आहे. स्ट्रेट लाईन आणि पेअर ऑफ स्ट्रेट लाईन याचा कंबाईन एक क्वेश्चन असतो मुलांनो याच्यामध्ये. 1 क्वेश्चन 4 मार्क. हा मॅथ पार्ट 1 चा चॅप्टर नंबर 4 आहे मुलांनो. ॲज पर HSC टेक्स्ट बुक. ठीक आहे. तर क्लिअर इथपर्यंत. आता मुलांनो काय काय घ्यायचं याच्यामध्ये थोडं डिस्कस करू आपण. एक एक पॉईंट बघू या ठिकाणी. तर जो फर्स्ट कन्सेप्ट आहे मुलांनो, पॅरलल लाईनचे स्लोप कसे असतात? सेम असतात. जसं जनरली बघा कुठल्याही लाईनचं इक्वेशन जे असतं मुलांनो, जनरल इक्वेशन ऑफ लाईन, जनरल इक्वेशन ऑफ लाईन, राईट? तर या केसमध्ये मुलांनो जनरल इक्वेशन ऑफ लाईन मध्ये दॅट इज AX प्लस BY प्लस C इक्वल टू 0 या टाईपचं आपलं जनरल इक्वेशन ऑफ लाईन असतं मुलांनो, राईट? आता ह्या लाईनचा आपल्याला जर स्लोप फाइंड आउट करायचा असेल तर त्याचा फॉर्म्युला असतो मायनस A डिवाइड बाय B. आता A काय घेतलं आपण? मायनस X कोऑर्डिनेट किंवा X कोएफिशियंट म्हणा, X कोएफिशियंट डिवाइड बाय Y कोएफिशियंट, राईट? हे आपला फॉर्म्युला असतो. जसं या ठिकाणी जर ऑब्झर्व केलं तुम्ही, X चा कोएफिशियंट काय आहे? A आणि Y चा कोएफिशियंट किती? B दिलेला आहे. तर कुठल्याही अशा लाईनचा स्लोप जर फाइंड आउट करायचा असेल तर फॉर्म्युला काय असतो आपला? मायनस A डिवाइड बाय B असते व्हॅल्यू. इथपर्यंत क्लिअर आहे सर्वांना? तर मुलांना मला सांगा, जर आपल्या लाईनचं इक्वेशन असं असेल या टाईप मध्ये 3x प्लस 4y, बघा मुलांनो, दॅट इज 3x प्लस 4y प्लस 10 इक्वल टू 0. तर याचा जर कोणी x स्लोप फाइंड आउट करायचं सांगितला तर मुलांनो मला सांगा काय घ्यायचं रे? मायनस 3/4 घ्यायचं असतं. क्लिअर इथपर्यंत? कुठल्याही लाईनचा स्लोप काढायचा असेल तर आपल्याला मायनस कोऑर्डिनेट ऑफ x किंवा कोएफिशियंट ऑफ x डिवाइड बाय कोएफिशियंट ऑफ y घ्यायची असते व्हॅल्यू. तसंच पुढचा फॉर्म्युला आपल्याला याच इक्वेशन मध्ये दॅट इज AX प्लस BY प्लस C इक्वल टू 0. जर आपल्याला x इंटरसेप्ट काढायचा असेल, x इंटरसेप्ट जो असतो, बघा मुलांनो या ठिकाणी x इंटरसेप्ट काढायचा म्हणजे एक सांगा बरं, जर आपल्याला ही लाईन x ऍक्सिसला टच करून जाते, ह्या लाईनचा y कोऑर्डिनेट काय असतो मुलांनो? कुठलीही लाईन x ऍक्सिसला जर टच करत असेल त्याचा y कोऑर्डिनेट काय घ्यायचा असतो? आपल्याला 0 घ्यायचा असतो. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? मग ज्यावेळेस तुम्हाला ह्या लाईनचा x इंटरसेप्ट काढायचा असेल तर हे जे आपलं इक्वेशन आहे कुठलं? AX प्लस BY प्लस C इक्वल टू 0, याच्यामध्ये y ची व्हॅल्यू काय पुट करायची आपल्याला? 0 सबस्टिट्यूट करायचं. मग शिल्लक किती राहतं बघा? AX प्लस C इक्वल टू 0. मग AX इक्वल टू किती येणार? मायनस C. X इक्वल टू किती येणार? मायनस C डिवाइड बाय A. तर मुलांनो मला सांगा या लाईनचा x इंटरसेप्ट काय असतो? मायनस C डिवाइड बाय A असते व्हॅल्यू, राईट? आता हीच लाईन मुलांनो काय केली मी इकडे y ला टच केली, हीच लाईन इकडे y ला टच केली. याचा x कोऑर्डिनेट काय असतो? 0, y1 घेऊ शकतो ना. याचा जसं x1, काय घेतला तुम्ही? 0 घेतला. कुठलीही लाईन y ऍक्सिसला जर टच करत असेल तर त्याचा x कोऑर्डिनेट कसा असतो मुलांनो? 0 असतो. तसं मला सांगा मुलांनो, हे जे आपलं इक्वेशन आहे AX प्लस BY प्लस C इक्वल टू 0, याच्यामध्ये मी x ची व्हॅल्यू जर 0 घेतली y इंटरसेप्ट काढण्यासाठी, y इंटरसेप्ट फाइंड आउट करण्यासाठी, इथं जर मी x 0 घेतला तर मुलांनो सांगा इथं जो AX जो आहे तो काय बनणार आहे? 0 बनेल. प्लस काय राहिला? BY
प्लस सी इक्वल टू किती येतो 0 येते व्हॅल्यू. इथून मुलांना सांगा y ची व्हॅल्यू किती येणार आहे मायनस सी डिवाइड बाय बी येते व्हॅल्यू. तर एक्स आणि वाय इंटरसेप्ट समजलं तुम्हाला. कुठल्याही लाईनचं एक्स आणि वाय इंटरसेप्ट जर काढायचं असेल तर काय घ्यायचं एक्स इंटरसेप्ट इक्वल टू मायनस सी बाय ए आणि वाय इंटरसेप्ट इक्वल टू मायनस सी बाय बी असते व्हॅल्यू. समजतं हे फॉर्म्युले. तर अशा टाईपमध्ये आपल्याला 2 फॉर्म्युले भेटले. तर मुलांना आता क्वेश्चन बघा. या क्वेश्चन मध्ये काय प्रोसेस करायची 3x प्लस 4y प्लस 10 इक्वल टू 0 हा आपला क्वेश्चन आहे. याच्यामध्ये स्लोप किती आला आपला मायनस 3 डिवाइड बाय 4 आली व्हॅल्यू. इथंच एक्स इंटरसेप्ट सांगा. एक्स इंटरसेप्ट काय असतो मुलांना सांगा. एक्स इंटरसेप्ट काय असतो मायनस सी बाय ए असते व्हॅल्यू. तर मला सांगा मायनस सी ची व्हॅल्यू किती आपली 10 आहे आणि ए ची व्हॅल्यू किती आली 3 आली. तसंच वाय इंटरसेप्ट सांगा. वाय इंटरसेप्ट जर फाइंड आउट करायचं असेल तर काय करायचं मायनस सी बाय बी. तर मुलांना या ठिकाणी मायनस 10 डिवाइड बाय बी ची व्हॅल्यू किती इथं 4 आहे. तर अशा टाईपमध्ये एक्स आणि वाय इंटरसेप्ट आपण त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं. क्लिअर आहे हे मुलांना सगळ्यांना. या टाईपमध्ये आपण काय केलं एक्स आणि वाय इंटरसेप्ट या ठिकाणी फाइंड आउट केलं. अजून एक लाईन घ्या बरं मुलांना. ठीक आहे आधी समजून घ्या नंतर लिहून घ्या मुलांना. पहा सेकंड क्वेश्चन दिला मी दॅट इज 7x मायनस 3y मायनस 20 इक्वल टू 0. याचा सांगा बरं स्लोप काय असतो. या लाईनचा स्लोप काय असतो मुलांना. स्लोप इक्वल टू काय येणार आहे मायनस ए बाय मायनस ए डिवाइड बाय बी. तर ए किती असतो या ठिकाणी एक्सचा कोएफिशिएंट किती 7 आली व्हॅल्यू. वायचा कोएफिशिएंट किती -3. वायचा कोएफिशिएंट किती -3. हा कॅन्सल होऊन काय बनणार आपल्याला 7 डिवाइड बाय 3. इथलचा एक्स इंटरसेप्टचा फॉर्म्युला सांगा. एक्स इंटरसेप्टचा फॉर्म्युला काय असतो मायनस ए डिवाइड बाय बी. तर इथं सांगा किती येणार -7 डिवाइड बाय बी ची व्हॅल्यू किती आपली -20. आन्सर किती आला 7/20. क्लिअर इथपर्यंत. सॉरी या ठिकाणी एक्स इंटरसेप्ट मायनस सी बाय काय घ्यायचं आपल्याला बी घ्या. एकच मिनिट. तर इथलचा फॉर्म्युला काय बनतो मुलांनो मायनस सी डिवाइड बाय ए असतो. तर सी ची व्हॅल्यू किती -20 आणि ए ची व्हॅल्यू किती आपली 7. करेक्ट आहे. तसं वाय इंटरसेप्ट सांगा. वाय इंटरसेप्ट काय भेटतो आपल्याला मायनस सी बाय बी. तर हा -20. आता सगळ्यात महत्वाचं रे या ठिकाणी मुलांना मला सांगा सी ची व्हॅल्यू -20 का +20. सी ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये -20 आहे का +20. मग या ठिकाणी काय बनू शकतं रे मुलांना मायनस ऑफ मायनस बनणार ना. मायनस मायनस कॅन्सल होऊन काय बनणार इथे +20 डिवाइड बाय 7. सिमिलरली इथं सांगा इथं पण काय बनतंय मायनस ऑफ -20 डिवाइड बाय बी ची व्हॅल्यू किती आपली -3. हा मायनस मायनस प्लस झाला आणि या ठिकाणी खालच्या मायनस मुळे -20 बाय किती आला 3 आला. तर सर्वांना समजलंय एक्स इंटरसेप्ट वाय इंटरसेप्ट सर्वांनी फाइंड आउट केलं. चला पुढचा कन्सेप्ट बघा आता. बरं नेक्स्ट कन्सेप्ट मध्ये काय करायचं आपल्याला लक्ष द्या इकडे पुढे. तर मुलांना मला सांगा स्लोपचे काय काय फॉर्म्युले असतात रे. जर आपल्याकडे हे कुठले ऍक्सिस असतात रे एक्स आणि वाय ऍक्सिस बरोबर आहे. स्लोप म्हणजे काय असतो स्लोप म्हणजे चढ किंवा उतार. इलिव्हेशन पाहिजे ना. थोडे जर इलिव्हेशन असेल चढ असेल किंवा उतार असेल तर आपण स्लोप म्हणतो. पण एकदम प्लेन सरफेस असेल एकदम काय असेल प्लेन सरफेस तर स्लोप काय असतो त्या ठिकाणी 0 असतो. प्लेन सरफेसचा स्लोप काय असतो 0. मग मला सांगा एक्स ऍक्सिस हा प्लेनच आहे ना. एक्स ऍक्सिस कसा आहे मुलांना हॉरिझॉन्टल ऍक्सिस कसा आहे तुमचा प्लेन आहे. मग त्या प्लेन ऍक्सिसचा स्लोप काय असतो याचा स्लोप काय घ्यायचा 0. स्लोप हा m न रिप्रेझेंट केला जातो मुलांना. आणि मला सांगा मग वाय ऍक्सिस कसा रे एकदम परपेंडिक्युलर आहे ना. वाय ऍक्सिस कसा आहे परपेंडिक्युलर आहे. म्हणजे एक्स आणि वाय ऍक्सिस मध्ये किती अँगल बनत असतो 90 डिग्रीचा. आणि tan 90 ची व्हॅल्यू काय असते नॉट डिफाईन्ड. म्हणून वाय ऍक्सिसचा स्लोप काय घ्यायचा आपल्याला नॉट डिफाईन्ड. वाय ऍक्सिसचा स्लोप असतो नॉट डिफाईन्ड. तर क्लिअर इथपर्यंत पहिला पॉईंट काय बनला आपला दॅट इज स्लोप ऑफ एक्स ऍक्सिस काय भेटणार आहे आपल्याला 0 असणार आहे m इक्वल टू 0. स्लोप ऑफ वाय ऍक्सिस काय ते व्हॅल्यू नॉट डिफाईन किंवा त्याला तुम्ही इन्फिनिटी पण म्हणू शकता इनफायनाइट पण म्हणू शकता या ठिकाणी. आता अजून एक सांगा रे मुलांनो मी काय केलं एक्स ऍक्सिसला 2 लाईन पॅरलल काढल्या. एक्स ऍक्सिसला 2 लाईन काय काढल्या पॅरलल काढल्या. मला सांगा ह्यात पॅरलल लाईनचे स्लोप सेम असतात का डिफरंट. पॅरलल लाईनचे स्लोप सेम असतात का डिफरंट सेम. समजतंय का हे. तर पॅरलल लाईनचे स्लोप कसे असतात सेम असतात. मग इथं जर मी लाईन L1 घेतली आणि लाईन L2 घेतली L1 L2 चे स्लोप पण कसे असणार आपले सेम. म्हणजे काय सेम म्हणजे किती येणार एक्स ऍक्सिसचा स्लोप किती 0. मग L1 L2 चा पण स्लोप काय असणार आहे 0 असणार आहे. मग या ठिकाणी लिहू शकता ना लाईन L1 अँड L2
पॅरलल टू एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसला पॅरल असणार लाईनचं स्लोप, देअरफॉर स्लोप ऑफ लाईन L1 अँड L2. L1 L2 चा जो स्लोप आहे तो काय आहे तो मुलांनो 0 असणार आहे. काय असणार आहे? 0. का बरं 0 असणार आहे? एक्स ऍक्सिसचा स्लोप किती? 0. एक्स ला पॅरल असणार लाईनचा स्लोप पण काय घ्यायचं आपल्याला? 0 घ्यायचं. समजतं इथपर्यंत? आता एक विचार करा बरं मुलांनो, या ठिकाणी काय केलं मी? वाय ऍक्सिसला पॅरल लाईन काढली. वाय ऍक्सिसला पॅरल बाय एक लाईन इथून काढली मी. या लाईनला P1 नाव दिलं आणि ह्या लाईनला काय घेतलं? P2 घेतलं. मग P1 P2 कुणाला पॅरल आहे? वाय ऍक्सिसला. वाय ऍक्सिसचा स्लोप किती? नॉट डिफाईन. मग P1 P2 चा स्लोप किती येणार? नॉट डिफाईन. P1 अँड P2, या ठिकाणी P1 अँड P2 काय घ्यायचं आपल्याला? पॅरलल टू वाय ऍक्सिस. करेक्ट आहे. वाय ऍक्सिसला हा जर पॅरलल असेल तर स्लोप ऑफ दॅट इज P1 अँड P2 इक्वल टू काय घ्यायचं? नॉट डिफाईन घ्यायचं. P1 P2 चा स्लोप काय बनतो तुमचा? नॉट डिफाईन असतो मुलांना. इथपर्यंत क्लिअर आहे? म्हणजे एक्स ऍक्सिसचा स्लोप सांगा 0, वाय ऍक्सिसचा स्लोप नॉट डिफाईन. एक्स ला पॅरल असणार लाईनचा स्लोप 0, वाय ला पॅरल असणार लाईनचा स्लोप नॉट डिफाईन. आता मुलांना सांगा, जी लाईन एक्स ला पॅरल असते ती वाय ला कशी असते? परपेंडिक्युलर असते ना. जी लाईन एक्स ला पॅरल आहे ती वाय ला कशी? परपेंडिक्युलर आहे. मग मला सांगा बरं, वाय ला परपेंडिक्युलर आणि एक्स ला पॅरल असणार लाईनचा स्लोप काय येतो? 0. वाय ला परपेंडिक्युलर आणि एक्स ला पॅरल असणार लाईनचा स्लोप 0. दुसरं सांगा आता, जी लाईन वाय ला पॅरल असते ती एक्स ला कशी असते? परपेंडिक्युलर. करेक्ट आहे. या ठिकाणी सांगा बरं मुलं, या ठिकाणी द लाईन विच इज परपेंडिक्युलर टू एक्स ऍक्सिस आणि पॅरलल टू द वाय ऍक्सिस, त्याचा स्लोप काय असेल आपला? नॉट डिफाईन. किती असतो? नॉट डिफाईन. सांगा, लाईनचं इक्वेशन काय असतं? ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. त्या केसमध्ये स्लोप काय असतो आपला? उत्तर द्या. ते लिहिण्याचं राहू द्या, तुम्हाला सगळं देतो मी लिहिण्यासाठी प्रिंट आउट काढून. ठीक आहे. काय असणार आपल्याकडे? -a/b. रिस्पॉन्स पाहिजे मला. ते बंद कर विराज. लक्ष देत आहे का? स्लोप ऑफ लाईन ax प्लस by प्लस c इक्वल टू 0 असेल तर या केसमध्ये स्लोपचा फॉर्म्युला काय असतो? -a/b असतं. करेक्ट आहे इथपर्यंत? एक्स इंटरसेप्ट किती येतो? -c/a. वाय इंटरसेप्ट -c/b असते व्हॅल्यू. राईट. पॅरलल लाईनचे स्लोप कसे असतात? सेम असतात मुलांना. मग एक्स ऍक्सिसचा स्लोप काय येतो? वाय ऍक्सिसचा स्लोप, एक्स ला पॅरल असणार लाईनचा स्लोप, वाय ला पॅरल असणार लाईनचा स्लोप नॉट डिफाईन. मग वाय ला परपेंडिक्युलर असणार लाईनचा स्लोप 0. कारण वाय ला परपेंडिक्युलर मीन्स एक्स ला काय असतो? तो पॅरल असतो. एक्स ला परपेंडिक्युलर असणार लाईनचा स्लोप नॉट डिफाईन. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? चला आता पुढचा कन्सेप्ट बघा. लिहून घेऊ नका मुलांना, पहिले समजून घ्या. ठीक आहे. तर या ठिकाणी पुढचा जो कन्सेप्ट आहे आपला तो या टाईपचा आहे की एक लाईन या टाईप मध्ये पास करते आणि दुसरी लाईन त्याला एक पॅरलल घेतली मुलं. यालाच काय केलं आपण? सेकंड लाईन पॅरलल घेतली. राईट. या टाईप मध्ये. तर अशा टाईप मध्ये एक पॅरलल लाईन काढली. कन्सिडर करा हे पॅरलल आहे. आता मुलांना मला सांगा, इथे एक एक्स ऍक्सिस काढला मी आणि वाय ऍक्सिस काढला. हा एक्स ऍक्सिस आहे आणि हा वाय ऍक्सिस आहे. राईट आहे मुलांना? आता आपल्याला ह्या दोन लाईनचे स्लोप काढायचे. ह्या टू लाईनचे काय करायचे? स्लोप काढायचे. आणि ह्या लाईन पॅरलल आहेत का सांगायचं. तर मुलांना मला सांगा, इथं थीटा दिला मी 30 डिग्री, तर हा पण अँगल किती असणार आहे? थीटाची व्हॅल्यू 30 असणार आहे. का बरं? ह्या दोन लाईन अशा पास झाल्या आणि यांना एखादी लाईन अशी पास करत असेल तर हे दोन अँगल काय असतात? करस्पॉन्डिंग अँगल असतात ना. करस्पॉन्डिंग अँगलची प्रॉपर्टी माहिती आहे 8th स्टँडर्ड मध्ये होतं आपल्याला. ते कसे असतात? इक्वल असतात. म्हणजे इकडचा θ1 जर 30 असेल तर θ2 पण किती असणार आहे? 30. θ1 जर 30 असेल, जर आपल्याला थीटा दिला असेल तर स्लोपचा फॉर्म्युला काय असतो सांगा? स्लोप इक्वल टू दॅट इज m इक्वल टू काय घ्यायचं आपल्याला? टॅन थीटा घ्यायचं असतं. टॅन थीटा. करेक्ट आहे? मला सांगा, फर्स्ट लाईनचा स्लोप काय घ्यायचं आपल्याला? m1 किती येणार मग? टॅन 30 डिग्री. टॅन 30 ची व्हॅल्यू किती असते? 1/√3 असते. हा जर मुलांना 1/√3 असेल तर दुसऱ्या लाईनचा m2 चा पण स्लोप किती येतोय? 1/√3. कारण पॅरलल लाईनचे स्लोप कसे असतात? सेम असतात. तर हे लक्षात ठेवा. कुठला कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे की हा जो लाईन आहे आणि हा लाईन आहे, ह्या लाईनचा स्लोप, या लाईनला आपण L1 घेतलंय आणि ह्या लाईनला L2 घेतलंय. तर मुलांना बघा, या ठिकाणी काय कन्सेप्ट लिहितोय मी? एफ स्लोप ऑफ लाईन L1 इक्वल टू स्लोप ऑफ लाईन L2. L1 आणि L2 जर इक्वल असेल, क्लिअर आहे? L1 L2 इक्वल असेल, देन लाईन L1 पॅरलल टू लाईन काय घ्यायचं आपल्याला? L2.
पहा टू लाईनचे स्लोप जर इक्वल असतील तर त्या लाईन कशा असतात, पॅरल असतात. सांगा टू लाईनचे स्लोप जर इक्वल असतील तर त्या लाईन कशा असणार आहेत, पॅरल. जसं आता पहिल्या लाईनचा स्लोप घेतला मी, M1 चा स्लोप 10 असेल तर M2 चा पण स्लोप काय असणार आहे, 10. देन काय बनणार मग, लाईन दॅट इज L1 पॅरल टू लाईन काय घेणार आपण, L2 घेणार. क्लिअर. हे सगळे कन्सेप्ट आपल्याला पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये गरजेचे आहेत मुलांनो. राईट. इथपर्यंत काय डाऊट समजते सर्वांना, काय प्रॉब्लेम आहे का रे मुलांनो या स्टेप पर्यंत? चला आता पुढे बघा. आता तर पॅरल लाईन सगळ्यांना समजलं, काय टेन्शन आहे का पॅरल लाईन मध्ये? जर आता पॅरल लाईनचे स्लोप कसे असतात, सेम असतात. परपेंडिक्युलर लाईनचं बघू मुलांना. परपेंडिक्युलर लाईनचा काय कन्सेप्ट असतो बघा. समजा एक लाईन या टाईपची, बघा रे मुलांना, या ठिकाणी ही एक लाईन आहे आणि दुसरी ही एक लाईन आहे. बा फर्स्ट लाईन ही लाईन L1 घेऊ, या लाईनला आपण L2 घेऊ. तर L1 L2 परपेंडिक्युलर कधी असतो? L1 चा स्लोप समजा M1 आहे, L2 चा स्लोप M2 आहे. जर मुलांना इफ M1 इंटू M2 या दोन लाईनच्या स्लोपचा प्रोडक्ट जर आपल्याला -1 येत असेल तर त्या टू लाईन कशा असतात, परपेंडिक्युलर असतात. देन काय घ्यायचं, लाईन L1 परपेंडिक्युलर टू लाईन L2. क्लिअर आहे. लाईन L1 आणि L2 हे परपेंडिक्युलर कधी असणार आहे मुलांना सांगा, जर त्यांच्या स्लोपचा प्रोडक्ट किती आला पाहिजे, -1. पहा टू लाईनच्या स्लोपचा प्रोडक्ट जर -1 असेल तर त्या लाईन कशा असतात, परपेंडिक्युलर असतात. जर टू लाईनचे स्लोप जर सेम असतात तर त्या लाईन कशा असतात, पॅरल असतात. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? परपेंडिक्युलर कधी असतं, स्लोपचा प्रोडक्ट किती आला पाहिजे, -1. राईट. आणि पॅरल कधी असतं मुलांनो, सेम स्लोप सेम असेल तर पॅरल. आता एक बेसिक क्वेश्चन विचारतो मुलांनो या ठिकाणी. मला सांगा, जर आपल्याकडे M1 इंटू M2 याचा प्रोडक्ट जर आपल्याला -1 असेल तर या ठिकाणी M1 चा स्लोप किती येतो रे, M1 इक्वल टू काय -1 बाय M2 किंवा M2 इक्वल टू काय येत आहे, -1 बाय M1. आता थोडं लक्ष द्या बरं का, महत्वाचं आहे आता. तर मुलांनो मला सांगा, जर मी या लाईनचा स्लोप M1 चा स्लोप जर 5 घेतला तर मला सांगा M2 काय बनणार आहे, M2 काय बनणार आपला, -1 बाय 5. क्लिअर आहे. M1 चा स्लोप जर मी 5 घेतला तर M2 कसा बनणार, -1 बाय 5. हे समजतं ना, आणि M2 ची व्हॅल्यू काय येते, -1 बाय M1 येते ना, इथेच काढले बस. दिसतंय का मुलांना हे, M2 चा काय असते व्हॅल्यू, -1 बाय M1. म्हणजे आपल्याकडे लाईन L चा स्लोप जर आपला 5 असेल तर मुलांनो लाईन इथं P लाईन घेऊ आपण, लाईन P चा स्लोप काय घ्यायचा, -1 डिवाइड बाय M1 घ्यायचं. क्लिअर आहे, समजतं इथपर्यंत? आता हे समजलं असेल तर एक सांगा बरं, बेसिक एक्झाम्पल घेऊत आपण. आता ही लाईन L आहे, ही लाईन P आहे. L चा स्लोप घेतो मी -5/7. तर मला सांगा इथं M1 घेऊ, M2 किती येणार सांगा तुम्ही. काय केलं तरी आपण या ठिकाणी बघा मुलांना, पहिलं काय केलं तर पहिल्या एक्झाम्पल मध्ये L चा स्लोप किती आला तरी 5 ला काय केलं इथं उलट केलं का नाही, 1/5. बघा ना, M2 चा स्लोप किती आलता आपला, -1/5 आलता ना, किती आलता, -1/5. कसा भेटला होता आपल्याला, M1 किती होता, 5 होता ना, 5 चं काय केलं, उलट केलं आपण, किती बनला 1/5. आणि साइन चेंज करायचं, उलट करायचं आणि साइन चेंज. जसं इथं 5 आहे, याचा उलट केल्यावर किती बनला, यस याला उलट केल्यानंतर 1/5 बनला ना, आणि इथं प्लसचा काय बनला, प्लसचा काय बनला, मायनस. तसं मला सांगा इथं -5/7 आहे, 5/7 चा उलटा काय झाला, +7/5. बरोबर आहे, उलट काय झालं आपलं, 7/5. आणि मायनसचं काय करायचंय, प्लस घ्यायचं, मायनसचं काय करायचं, प्लस. एका लाईनचा स्लोप दिला असेल आणि त्याच्या परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप काढायचा असेल तर काय करायचं, उलट करायचं आणि मायनस करायचं, ऑपोजिट साइन घ्यायचं इन शॉर्ट. वा दुसरा घेतो मी, हा जर 10/3 असेल तर त्याला परपेंडिक्युलर असणार लाईनचा काय येणार, काय भेटेल आपल्याला, -3/10. काय केलं, 10/3 ला उलट केल्यावर 3/10 झाला आणि साइन चेंज केला आपण. तसं अजून सांगा बरं, ही एक लाईन आहे, ही एक लाईन आहे. आता उलट विचारतो मी, या लाईनचा स्लोप दिलाय मी, M1 चा दिला बघा 5/11 दिला, तर M2 चा स्लोप काय येणार. एक बेसिक एकच लक्षात ठेवायचं, उलट करायचं आणि ऑपोजिट साइन. 5/11 चं उलट काय होतंय, 11/5 झाला, आणि साइन प्लसचं काय झालं, समजतंय? आता मला सांगा, ह्याच लाईनला मी अजून एक पॅरलल लाईन काढली, या लाईनचा स्लोप सांगा. या लाईनचा स्लोप सांगा, पटपट सांगायचंय.
M2 ला पॅरलल ही लाईन आहे ना, हे जर L2 असेल, हा L1 असेल आणि ही L3 असेल, तर L3 लाईन कोणाला पॅरलल आहे? L2 ला. मग त्यांचे स्लोप कसे असणार आहेत? सेम का डिफरंट? सेम असेल. L2 चा स्लोप किती? मग या ठिकाणी ह्या लाईनचा पण स्लोप किती आला? -11/5 आली व्हॅल्यू. समजतंय पॅरलल लाईनचे स्लोप कसे असतात? सेम असतात. अजून सांगा मला. चला या ठिकाणी आता अशा टाईपचं स्ट्रक्चर काढतो मी, अशा टाईपमध्ये. तर मुलांना बघा, इथं आता या लाईनचं इक्वेशन दिलंय 3x प्लस 4y. राईट आहे मुलांना. 3x प्लस किती दिलाय? 4y आणि प्लस 10 दिलंय. आणि इथं मी काय करतो, आता हा परपेंडिक्युलर घेतोय, हा पण परपेंडिक्युलर घेतोय. राईट. आता सांगा मला, या लाईनला नाव देतो L, L1, L2, P1, P2 अशा लाईनचे नावं घेतलेत. तर मला L1 चा स्लोप सांगायचा, L2 चा सांगायचा, P1 चा सांगायचा, P2 चा सांगायचा. सगळ्यात महत्वाचं सांगा रे मुलांनो, L1 चा स्लोप किती येतो? सांगितलं ना, ax प्लस by प्लस c जर लाईनचं इक्वेशन असेल तर काय फॉर्म्युला होता? मग स्लोपचा फॉर्म्युला काय सांगितलं होता? -a/b. -a/b. मग -a/b किती येतो? -3/4 आला. किती आला? -3/4. मग याला पॅरलल असणारी लाईन कुठली? L1 ला पॅरलल कोण आहे? L2. मग L2 चा फॉर्म्युला सांगा, सॉरी L2 चा स्लोप सांगा. -3/4 आली व्हॅल्यू. आता मला सांगा, L1 ला परपेंडिक्युलर कोण आहे? P1 अँड P2. L1 ला परपेंडिक्युलर कोण आहे? P1 अँड P2. मग L1 चा स्लोप किती आपला? -3/4. नीट आहे का? L1 चा स्लोप किती? -3/4. मग P2 किंवा P1 चा स्लोप किती येणार? 3/4 चा उलट केलं किती आला? 4/3. तर बघा, M2 घेतला आपण 4/3 आणि मायनसचं साईन काय बनणार आहे? प्लस बनणार आहे. हा जर 4/3 असेल तर हा पण किती येणार? 4/3. तर हे तुम्हाला समजलं का सगळ्यांना? पॅरलल असेल तर सेम स्लोप घ्यायचे, परपेंडिक्युलर असेल तर उलटा करायचा आणि साईन चेंज करायचं. उलटा करायचा आणि साईन. जसं आता एका लाईनचा स्लोप बघा, या ठिकाणी दिला आपल्याला. या लाईनचा स्लोप दिलाय P/Q. याला परपेंडिक्युलर असणार लाईनचा स्लोप किती येणार? या लाईनचा स्लोप किती येणार? -Q/P. हे क्लिअर झालंय सगळ्यांना? आणि ह्या लाईनला पॅरलल असेल, या लाईनला, तर काय येणार त्याचं पण? -Q/, किती येणार? P येणार. समजतंय हे? येस मुलांनो, हा पॉईंट क्लिअर झाला सगळ्यांना? आता हा पॉईंट समजला असेल तर पुढे आपण पुढच्या कन्सेप्ट कडे जाऊ. त्याच्या आधी मला सांगा, एक्स ऍक्सिसचा स्लोप काय असतो? 0. एक्स ला पॅरलल असणार लाईनचा स्लोप. वाय ऍक्सिसचा स्लोप नॉट डिफाईन. वाय ला पॅरलल असणार लाईन स्लोप नॉट डिफाईन. ax प्लस by प्लस c हे लाईनचं इक्वेशन असेल तर स्लोप काय घ्यायचा? -a/b. -a/b घ्यायची व्हॅल्यू. त्याच्यामध्ये एक्स इंटरसेप्ट किती असतो? -c/a आणि वाय इंटरसेप्ट -c/b असते व्हॅल्यू. क्लिअर आहे? पॅरलल लाईनचे स्लोप कसे असतात? सेम असतात. आणि परपेंडिक्युलर लाईनच्या स्लोपचा प्रोडक्ट किती असतो? -1 असतो. करेक्ट आहे? चला पुढे जाऊत मुलांनो. पहा, कुठल्याही लाईनचं आपल्याला इक्वेशन जर काढायचं असेल तर आपल्याला दोन गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. जशी ही लाईन आहे मुलांनो, लाईन L, याचं आपल्याला इक्वेशन काढायचं. काय काढायचं आता? इक्वेशन. जनरल फॉर्म काय असतो लाईनचा? ax प्लस by प्लस c. तसं आपल्याला इक्वेशन जर काढायचं असेल कुठल्याही लाईनचं तर आपल्याला दोन गोष्टी माहित असणं गरजेचं आहे. जसं एक पॉईंट माहित असणं गरजेचं आहे, x1 y1, आणि त्या लाईनचा स्लोप माहित असणं गरजेचं आहे. पॉईंट आणि काय माहिती पाहिजे आपल्याला? स्लोप माहिती पाहिजे. क्लिअर आहे इथपर्यंत? आणि हे दोन गोष्टी जर माहित असतील तर तुम्ही इक्वेशन घ्यायचं असतं लाईनचं, y मायनस y1 इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. हे लक्षात ठेवा. कुठल्याही लाईनचं जर आपल्याला इक्वेशन काढायचं असेल आणि ती लाईन ओरिजिन मधून जर पास होत नसेल, ती लाईन एखाद्या पॉईंट मधून पास करते, तर आपल्याला गरज कशाची असते? पॉईंट आणि स्लोपची गरज असते. कशाची? पॉईंट आणि स्लोपची. आता हे समजलंय का? जर आपल्याला पॉईंट आणि स्लोप माहित असेल तर लाईनचं इक्वेशन काय असतं सांगा? y मायनस y1 इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. या टाईपचा आपला हा कन्सेप्ट आहे मुलांनो. आता प्रोसेस काय करायची बघा. या ठिकाणी आपल्याला प्रोसेस काय करायची ते लक्ष द्या. समजा मुलांनो, आता एक लाईन आहे, या लाईनचं इक्वेशन घेतोय मी 3x प्लस 4y प्लस 10 इक्वल टू 0. आणि दुसरी एक लाईन आहे जी की ह्याला पॅरलल आहे, जी की ह्याला कशी? पॅरलल आहे, बट कुठल्या पॉईंट मधून पास करते? 1,2 पॉईंट मध्ये पास करते. तर मला ह्या L, समजा ही P1 लाईन आहे, ही L1 लाईन आहे, आणि इथं दिलंय दॅट इज P1 पॅरलल टू L1. तर क्लिअर आहे? P1 हा L1 ला कसा आहे आपला? पॅरलल आहे मुलांनो. राईट? देन P1 चं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचं. काय करायचं? इक्वेशन कशाचं फाइंड आउट करायचंय? P1 चं. बघा, P2 चं इक्वेशन दिलंय, सॉरी L1 चं इक्वेशन दिलंय का नाही? L1 चं इक्वेशन दिलंय आणि P1 कुठल्या पॉईंट मधून पास करते? 1,2. P1 कुठल्या पॉईंट मधून पास करते? 1,2. तर मला P1 चं इक्वेशन पाहिजे. कशाचं?
P1चं. आता P1चं इक्वेशन, कुठल्याही लाईनचं इक्वेशन काढण्यासाठी कशाची गरज आहे? पॉइंट आणि स्लोप. कशाची गरज असते? पॉइंट आणि स्लोप. पॉइंट आहे का तुमच्याकडे? पॉइंट किती आपला? 1,2. स्लोप आहे का त्या लाईनचा? नाही. पण पॅरलल लाईनचे स्लोप कसे असतात? सेम. तुम्ही L1 चा स्लोप काढून P1 चा काढू शकता ना. L1 कुणाला पॅरलल आहे? P1 ला. मग L1 चा स्लोप भेटला P1 चा भेटणार का नाही? L1 चा स्लोप किती सांगा फर्स्ट? दॅट इज M1 इक्वल टू सांगा -3/4. किती येतो हा? -3/4. मला सांगा L1 चा स्लोप जर -3/4 असेल तर P1 चा स्लोप किती येणार? किती असतोय? राईट, सेमच घ्यायचं आपल्याला. तर M1 किती येणार इथं? -3/4. आता इक्वेशन ऑफ P1 सांगा बरं मग. इक्वेशन ऑफ P1 काय फॉर्म्युला होतं रे? आता सांगितलं होतं. y - y1 इक्वल टू m इन ब्रॅकेट. राईट आहे. तर y - y1 ची व्हॅल्यू किती इथं? यस, याच्यामध्ये बघायचंय. y1 किती आपला? y - 2 इक्वल टू m किती आलाय सांगा? m ची व्हॅल्यू किती? -3/4. बघा ना, m किती आला आपला इथे? -3/4. तो लिहायचा -3/4 आणि इथं x1 किती बघा ह्या पॉइंट मध्ये? 1 आहे. आता याला सिम्प्लिफाय करू. 4 ने इकडे पाठवलं तर किती बनला हा? 4y -8 इक्वल टू -3 ने मल्टिप्लाय करा. -3x -+3. राईट. एक्स ला डावीकडे घेतला आपण. एक्स पॉझिटिव्ह ठेवायचा असेल तर 3x + 4y. आता हा -8 आणि -3. आन्सर किती आला आपलं मग? 3x + 4y -11 इक्वल टू 0. हे आपलं इक्वेशन ऑफ पी भेटलं का नाही? पी लाईनचं इक्वेशन भेटलंय का नाही तुम्हाला? यस मुलांनो, काही डाऊट आहे का? समजा आता हे जर समजलं असेल तर एक तुम्ही सांगायचं मुलांनो, एक लाईन या टाइप मध्ये आहे. राईट. ही लाईन दिली आणि त्या लाईनचा स्लोप दिलाय 10/7 दिलाय. राईट. आणि ह्याला पॅरलल एक लाईन आहे जे की P1 आहे. ही मुलांनो L1 आहे आणि P1 पास करते -2, -3 पॉईंट म्हणून. कशामधून पास करते? -2, -3. तर मला इक्वेशन ऑफ लाईन P1 सांगा. P1 चं इक्वेशन सांगायचंय. इक्वेशन ऑफ लाईन P1 सांगायचंय. कसं काढणार तुम्ही? P1 चं इक्वेशन काढण्यासाठी कुठल्या दोन गोष्टीची गरज असते सांगा फास्ट? पॉइंट आणि स्लोप. पॉइंट किती तुमच्याकडे? -2, -3. आणि P1 चा स्लोप माहित आहे का? नाही. P1 चा स्लोप माहित आहे का आपल्याला डायरेक्टली? नाही. बट आपल्याला L1 चा स्लोप माहित आहे ना. आणि P1 आणि L1 कसे आहेत? पॅरलल आहेत. आणि पॅरलल लाईनचे स्लोप कसे असतात? सेम. इथून मला सांगा M1 ची व्हॅल्यू किती येणार? 10/7. आता M1 जर भेटला असेल तर मला सांगा P1 चं इक्वेशन काय बनतं? इक्वेशन ऑफ लाईन P1 फॉर्म्युला सांगा. y - y1 इक्वल टू काय घ्यायचं? m इन ब्रॅकेट x - x1 घ्यायची व्हॅल्यू. तर y -3 चा किती बनतो रे? इथले पॉइंट घेणार का नाही तुम्ही? कुठले पॉइंट घ्यायचे? हे पॉइंट. हे x1 y1 असतो. तर सांगा मुलांनो, y - y1 किती? -+3 बनला ना. इक्वल टू m किती आपला? 10/7. आणि इथं x - किती आला? 2 आला. हा 7y प्लस किती आला? 21. बरोबर आहे मुलांनो. हे 7 × 3 किती आला? 21. इथं आला 10x + 20. पुढे आपल्याला काय करायचं? राईटला शिफ्ट केलं तर आपल्याला 10x - 7y आणि या ठिकाणी किती येणार? -1 इक्वल टू 0. 20 - 21 किती येतं? -1 येतो. अशा टाइप मध्ये तुम्ही पी लाईनचं इक्वेशन काढू शकता. तर हे समजलंय? तर हे समजलं असेल तर अजून एक सांगा मला. पुढची केस बघा आता. पुढच्या केसमध्ये काय केलं मी? ही एक लाईन काढली ज्याचं इक्वेशन घेतलं आता 7x + 3y -7 इक्वल टू 0. आणि याला एक परपेंडिक्युलर लाईन काढली. तर ही लाईन L1 आहे, ही लाईन P1 आहे. आणि P1 ही जी लाईन आहे ही मुलांनो -3,5 या पॉइंट मधून पास करते. तुम्हाला इक्वेशन ऑफ P1 सांगायचं. इक्वेशन ऑफ काय सांगायचंय? P1. P1 चं इक्वेशन सांगायचं मुलांनो. काय करतात रे मुलांनो? P1 चं इक्वेशन काढायचं असेल तर मला सांगा L1 P1 पॅरलल का परपेंडिक्युलर आहे? आणि P1 चं इक्वेशन काढायचं असेल तर कुठल्या दोन गोष्टीची गरज लागते? पॉइंट आणि स्लोप. पॉइंट आहे का तुमच्याकडे? किती पॉइंट आहे रे मुलांनो? हा. आणि स्लोप माहित आहे का त्याचा? नाही. स्लोप माहित नाही. बट आपल्याला L1 चा स्लोप काढू शकतो ना. आणि L1 चा स्लोप भेटल्यानंतर त्याला परपेंडिक्युलर असणार लाईनचा स्लोप कसा घ्यायचा असतो? उलटा करून साइन चेंज करायचं. उलटा करून साइन चेंज करायचं. इथे सांगा बरं मुलांनो, या केसमध्ये याचा स्लोप किती येणार? -7/3 आला. मग आता हा जर -7/3 असेल तर हा जो P1 लाईन आहे या लाईनचा स्लोप काय घ्यायचा? 3/7. इक्वेशन काय असतं सांगा मग? y - y1 इक्वल टू m इन ब्रॅकेट. करेक्ट आहे. मग आता मला सांगा बरं, हे जर आपल्याला भेटलं असेल
तर मला सांगा y मायनस y1 ची व्हॅल्यू किती आली 5, m किती आला आपला 3/7, राईट आहे. आणि x मायनस x1 ची व्हॅल्यू किती येते मायनस मायनस प्लस 3. आता 7 ने इकडे मल्टिप्लाय केलं तर 7 मायनस 35 इक्वल टू किती आला 3x प्लस 9. आता हा 3x मायनस 7y आणि या ठिकाणी 35 प्लस होणार ना, तर किती बनणार 44. 9 प्लस 35 किती आला 44. अशा टाइप मध्ये तुम्ही परपेंडिक्युलर लाईनचं इक्वेशन काढू शकता का नाही, राईट. एक लाईन दिली असेल दुसरं आपण फाइंड आउट करू शकतो. आता दोन्हीचं कॉम्बिनेशन घेऊ. पहिले दोन क्वेश्चन कसे घेतले रे, पॅरलल लाईनचे इक्वेशन काढले ना आपण. आता काय करू आपण, परपेंडिक्युलरचं एक घेतले, अजून एक परपेंडिक्युलरचं घेऊ. समजा ही एक लाईन आहे, त्याला हा परपेंडिक्युलर आहे आणि ह्या लाईनचा स्लोप दिलाय आपल्याला, जशी ही लाईन L1 आहे, याचा दिलाय -3/2 दिलाय, राईट. आणि ही लाईन कुठून पास करते 1,2 मधून. तर मला सांगा ह्या P1 लाईनचं इक्वेशन श्रेयस तळपडते सांगाल आपण. सांगा लाईन P1 चं इक्वेशन काढायचंय, काय करायचं आपल्याला. लाईन P1 चं आपल्याला इक्वेशन फाइंड आउट करायचंय. तर P1 चं इक्वेशन काढण्यासाठी कुठल्या दोन गोष्टीची गरज लागते, स्लोप आणि पॉइंट. पॉइंट आहे का, किती पॉइंट आहे. मग आता P1 चा स्लोप काढण्यासाठी कशाची हेल्प घ्यावं लागेल आपल्याला, L1 च्या स्लोपचा. L1 चा स्लोप किती, मग P1 चा स्लोप किती येणार, उलटा गेल्यावर 2/3. इक्वेशन काय असतं, y मायनस y1 इक्वल टू, राईट आहे मुलांना. मग मला सांगा y मायनस किती झाला रे 2, m किती आपला 2/3 आणि x मायनस किती आला 1 आली व्हॅल्यू, राईट आहे इथपर्यंत. x मायनस 1 भेटली व्हॅल्यू. कुठं गेला तो, ठीक आहे. चा मुलांना आता सांगा क्रॉस प्रोडक्ट केल्यावर काय येणार, 3y मायनस 6 इक्वल टू 2x मायनस 2 आला. बस आता हा 2x मायनस 3y प्लस 6 मायनस 2 इक्वल टू किती आला 0 आले व्हॅल्यू. या ठिकाणी 2x मायनस 3y प्लस 4 इक्वल टू काय आला 0 आली. क्लिअर इथपर्यंत. अशा टाइप मध्ये आपण ह्याला सिम्प्लिफाय केलं मुलांना. तर या टाइप मध्ये आपल्याला ह्या सगळ्या व्हॅल्यूज भेटतात. एक लाईनचं इक्वेशन दिलं असेल आणि दुसऱ्या लाईनचं इक्वेशन काढायचं असेल आणि पॉईंट दिला असेल तर काय प्रोसेस करायची असते आपल्याला, पॅरलल लाईनला सेम स्लोप घ्यायचा असतो, परपेंडिक्युलरला स्लोप चेंज करायचा असतो, बरोबर आहे. सो आता सांगा बरं थर्ड केस बघा. एक लाईन दिली आपल्याला, या लाईनचं इक्वेशन आहे 3x प्लस 7y आणि प्लस 2 इक्वल टू 0. याला एक लाईन परपेंडिक्युलर आहे आणि एक लाईन मुलांना पॅरलल आहे याला. तर मला काय करायचंय, ह्या दोन लाईनचे इक्वेशन सांगायचे. हा लाईन L आहे, इथं P आहे आणि लाईन Q आहे. तर P आणि Q चे इक्वेशन मला फाइंड आउट करायचे. आणि PQ कुठल्या पॉइंट मधून पास करतात 2,3 मधून. PQ कुठून पास करताय 2,3. तर आता विचार करा आणि सांगा मुलांना, पहिलं काय करायचं रे, P चं काढायचं का Q चं काढायचं. हा, पहिलं काय करायचं, L चा स्लोप काढायचा. आणि L कुणाला पॅरलल आहे P ला. L चा स्लोप किती आहे तो सांगा आता. हा बघा, L चा स्लोप, ह्याला m घेऊ आपण, -3 किती आला 7 आला. मग हा -3/7 असेल तर याला पॅरलल असणार लाईनचा स्लोप सांगा. या ठिकाणी P चा स्लोप किती येणार आपल्याला, याचा स्लोप किती येत आहे -3/7. करेक्ट आहे इथपर्यंत. मग आता लाईन L ला परपेंडिक्युलर असणार लाईनचा स्लोप सांगा. -3/7 चं उलट करून साइन चेंज करा, किती येणार 7/3. कसा बनणार हा प्लस. मग मला सांगा P चं इक्वेशन कसं बनणार आहे, P चं इक्वेशन कसं बनणार, y मायनस इक्वल टू m इन ब्रॅकेट, राईट आहे, y मायनस y1 किती आपला, पॉइंट कुठला आहे सांगा पटपट. अरे रिस्पॉन्स दे फास्ट. काय पॉइंट आहे आपला 2,3. y किती 3. m किती आपला, P साठी m काय घ्यायचा आहे, P साठी -3/7 बघून सांगायचं व्यवस्थित. x मायनस x1 किती 2 आली व्हॅल्यू. आता इथं 7 न जर मल्टिप्लाय केलं किती आला 7y मायनस 21 इक्वल टू -3x मायनस मायनस प्लस 6 आली व्हॅल्यू. इक्वेशन कसं बनला 3x प्लस 7y आणि मायनस किती येणार 27, बरोबर आहे, इक्वल टू 0. 6 जर इकडे पाठवलं तर मायनस बनते. आता जसं तुम्ही P चं काढलं तसं मला Q चं इक्वेशन सांगायचंय. Q चं इक्वेशन साठी y मायनस y1 इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1 येते व्हॅल्यू, राईट आहे मुलांना. तर या ठिकाणी मला सांगा सगळ्यात आधी y मायनस y1 ची व्हॅल्यू किती आपली
पॉईंट बघा 3 आहे. एम किती आला आता? क्यूचा एम किती? 7 डिवाइड बाय 3. तर हा 7 डिवाइड बाय 3 घेतला आणि एक्स मायनस काय करायचंय? 2 घेतला. कसं इक्वेशन बनणार आहे? 3y मायनस 9 इक्वल टू 7x मायनस 14. आता 7x पॉझिटिव्ह ठेवायचं असेल तर y ला इकडे पाठवा. प्लस 9 मायनस 14 इक्वल टू 0. किती आली व्हॅल्यू? 7x मायनस 3y. दोघात सबट्रॅक्शन किती येते? -5 येतं ना. -5 इक्वल टू 0. हे आपलं सेकंड इक्वेशन या ठिकाणी भेटलेलं आहे. करेक्ट आहे इथपर्यंत? हे दोन कन्सेप्ट सगळ्यांना समजलेत का? पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये याची खूप गरज आहे मुलांना. आपल्याला पॅरलल लाईन किंवा परपेंडिक्युलर लाईनचं आपल्याला इक्वेशन काढावं लागतात. त्यासाठी हे सगळं बेसिक आपण या ठिकाणी घेतलेलं आहे बघा. क्लिअर आहे? तर आपण टॉपिक्स मध्ये अजून स्टार्ट केलेलं नाही. जे बेसिक कंटेंट जे आहे, जे टॉपिक साठी पाहिजे ते सगळं आपण या ठिकाणी घेत. आता झालेलं एकदा आपल्याला रिवाइज करायचंय. सगळ्यात मला पहिलं सांगा मुलांना, जनरल इक्वेशन ऑफ लाईन काय असतं? जनरल इक्वेशन ऑफ लाईन एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0. स्लोप काय असतो मग त्या ठिकाणी? स्लोप काय असतो जनरल इक्वेशन ऑफ लाईन मध्ये? स्लोप मायनस ए बाय बी. एक्स इंटरसेप्ट किती असतंय? राईट, मायनस सी बाय ए. आणि वाय इंटरसेप्ट? राईट, बरोबर आहे मुलांना. पॅरलल लाईनचे स्लोप कसे असतात रे? सेम. किंवा दोन लाईनचे स्लोप जर सेम असतील तर त्या लाईन कशा असतात? पॅरलल. दुसरी कंडिशन सांगा, परपेंडिक्युलर लाईनच्या स्लोपचा प्रोडक्ट किती असतो? -1. m1 m2 किती येतो? -1. मग सांगा एक्स ऍक्सिसचा स्लोप किती येतो? एक्स ऍक्सिस प्लेन सरफेसचा स्लोप किती असतो? 0. एक्स ऍक्सिसचा स्लोप काय येतो? 0. परपेंडिक्युलर वाय ऍक्सिसचा स्लोप काय असतं? नॉट डिफाईन्ड. थीटा जर दिला असेल तर स्लोपचा फॉर्म्युला काय असतो? टॅन थीटा. एक्स ला पॅरल असणार लाईनचा स्लोप 0. वाय ला पॅरल असेल तर नॉट डिफाईन्ड. वाय ला परपेंडिक्युलर असणार लाईनचा स्लोप 0. एक्स ला परपेंडिक्युलर असणार लाईनचा स्लोप नॉट डिफाईन असतो. राईट आहे मुलांना? क्लिअर? या टाइप मध्ये आपल्याला ते लक्षात ठेवायचं आहे. इथपर्यंत काय डाऊट आहे का? तर क्लिअर आहे? कुठल्याही लाईनचं इक्वेशन काढायचं असेल तर आपल्या दोन गोष्टीची गरज असते. पहिलं सांगा पॉईंट आणि स्लोप. पॉईंट आणि स्लोप जर असेल तर लाईनचं इक्वेशन काय असतं? y मायनस y1 इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1 असते व्हॅल्यू. राईट? तर मुलांना बघा, आता पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आपण चालू केलेलं आहे आणि पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये पहिला जो कन्सेप्ट घेतला आपण पॅरलल स्लोप आणि परपेंडिक्युलर स्लोप पासून आपल्याला इक्वेशन कसे फाइंड आउट करायचे ते या सेक्शन मध्ये बघितलं होतं. आता पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये जो फर्स्ट कन्सेप्ट आहे तुमचा तो आहे मुलांना कंबाईन इक्वेशन. कंबाईन किंवा त्याला जॉईंट इक्वेशन म्हणायचं मुलांना. कंबाईन किंवा काय म्हणायचं? जॉईंट इक्वेशन. जनरली कन्सिडर करा किंवा इफ यू यू इक्वल टू 0 हे एक लाईनचं इक्वेशन आहे अँड या ठिकाणी व्ही इक्वल टू 0 हे एक लाईनचं इक्वेशन आहे आणि त्यांची डायग्राम या टाइप मध्ये. ह्या लाईनचं इक्वेशन यू इक्वल टू 0 आहे, या लाईनचं इक्वेशन व्ही इक्वल टू 0. तर यांचं जी जॉईंट इक्वेशन काढायचं असेल किंवा कंबाईन इक्वेशन काढायचं असेल तर आपल्याला काय करायचं? ह्या टू लाईनच्या इक्वेशनचा प्रोडक्ट घ्यायचा. जसं यू इंटू व्ही इक्वल टू काय घ्यायचं? 0. हे त्याचं कंबाईन इक्वेशन असतं मुलांना. ह्याचं काय असतं? कंबाईन इक्वेशन. कंबाईन इक्वेशन समजतंय का? टू लाईनच्या इक्वेशनचा काय करायचं? प्रोडक्ट करायचं. टू लाईनच्या इक्वेशनचा काय करायचं? प्रोडक्ट करायचं. याच्यामध्ये दोन आहेत मुलांना, दोन टाइप बघा. जनरली ही जर लाईन अशी असेल, या टाइपच्या टू लाईन्स असतील आणि त्याचं इक्वेशन कसं असतं? a1x प्लस b1y प्लस c1. राईट? ही दुसरी लाईन आहे ज्याचं इक्वेशन कसं असणार आहे? a2x प्लस b2y प्लस c2 इक्वल टू 0. कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन काढायचंय. ह्या टू लाईनचं कंबाईन इक्वेशन कसं येणार सांगा? a1x सांगा, दोन लाईनचं प्रोडक्ट करायचं ना, काय येणार? b1y आणि प्लस c1. राईट? दुसऱ्या लाईनचं सांगा a2x प्लस b2y प्लस c2 इक्वल टू काय येणार? 0. म्हणजे टू लाईनच्या इक्वेशनचा जर प्रोडक्ट केला तर आपल्याला काय भेटणार आहे? कंबाईन इक्वेशन त्याचं भेटत असतं म्हणून. आता ह्याच लाईन मी ओरिजिन मधून पास केल्या. काय केल्या? ओरिजिन. लिहू नका, पहिले समजून घ्या मुलं. जसं ही एक लाईन ओरिजिन मधून पास केली, ही एक लाईन ओरिजिन मधून पास केली. तर लक्षात ठेवा मुलांनो, जनरल इक्वेशन ऑफ लाईन काय असतं रे? एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0. बरोबर आहे? बट हीच लाईन जर ओरिजिन मधून पास करत असेल, कशामधून? ओरिजिन मधून जर पास करत असेल त्याचं जनरल इक्वेशन असतं एक्स प्लस बी वाय इक्वल टू 0. इथं सी वाला पार्ट नसतो मुलांना. सी वाला पार्ट या ठिकाणी नसतो, हे लक्षात ठेवा. जर लाईन ओरिजिन मधून पास करत असेल त्याचं जनरल फॉर्म काय घ्यायचा? एक्स प्लस बी वाय इक्वल टू 0. जर ओरिजिन मधून पास करत नसेल तर तिथं सी वाली टर्म डेफिनेटली असते, प्लस असेल मायनस असेल, बट सी त्या ठिकाणी असतो मुलांना. जशी ही वरची लाईन आहे एल आणि ही लाईन पी आहे. एल लाईन कुठून पास करते? नॉन ओरिजिन मधून, कुठून पण पास करू शकते. ठीक आहे? जसं आपला हा एक्स वाय ऍक्सिस जर असेल तर ही लाईन अशी पास होऊ शकते, अशी पास होऊ शकते, कशी? राईट?
मग त्या लाईनचं इक्वेशन काय घ्यायचं आपल्याला, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी असते. म्हणून क्लिअर आहे, कुठल्याही लाईनचं इक्वेशन कसं असतं, एक्स प्लस बी वाय प्लस सी असतं. बट ती लाईन जर ओरिजिन मधून पास केली मुलांना, तर त्याचं इक्वेशन काय बनतं सांगा, एक्स प्लस बी वाय प्लस सी असते व्हॅल्यू, प्लस काय असते, सी असते. क्लिअर, सॉरी, या ठिकाणी सी असतो का, ओरिजिन मधून पास करत असेल तर सी असतो का, नाही. ओरिजिन मधून पास करत नसेल तर सी असते व्हॅल्यू. राईट आहे, सी असते त्या ठिकाणी. तर मुलांना या ठिकाणी सांगा, ह्या दोन लाईन ओरिजिन मधून पास करतात. राईट, तर ह्या टू लाईन ओरिजिन मधून जर पास करत असतील तर ह्याचं काय करायचं आपल्याला, कंबाईन इक्वेशन त्या ठिकाणी फाइंड आउट करायचं मुलांना. ठीक आहे, जर ओरिजिन मधून पास करत असेल तर इक्वेशन कसं बनणार सांगा रे फास्ट, कसं इक्वेशन बनेल या ठिकाणी, ए वन एक्स प्लस बी वन वाय इक्वल टू झिरो. सी वाला पार्ट घेतला का इथे, नाही. दुसऱ्या लाईनचं सांगा, ए टू एक्स ए टू एक्स प्लस बी टू वाय इक्वल टू झिरो. तर अशा टाईपमध्ये टू लाईनचे इक्वेशन घेतले आपण. राईट आहे मुलांना, या टाईपमध्ये. आणि याचं आपल्याला कंबाईन इक्वेशन काढायचं आहे. तर टू लाईनचं काय करायचं आपल्याला, कंबाईन इक्वेशन काढायचं असेल तर काय प्रोसेस करायची सांगा बरं, ए वन एक्स प्लस बी वन वाय आणि दुसऱ्या लाईनचं ए टू एक्स प्लस बी टू वाय इक्वल टू काय घेणार, झिरो. फर्स्ट टू लाईनचा प्रोडक्ट केला तर आपल्याला त्याचं काय भेटणार आहे, कंबाईन इक्वेशन भेटणार आहे. पहिलं सांगा मुलांना, कंबाईन इक्वेशन म्हणजे काय असतं रे, टू लाईनच्या इक्वेशनचा काय करायचा, प्रोडक्ट. भले ते ओरिजिन मधून पास करत असेल तर इक्वेशन कसं बनणार, ए वन एक्स प्लस बी वन वाय, ए वन एक्स प्लस बी वन वाय इक्वल टू झिरो, ए टू एक्स प्लस बी टू वाय इक्वल टू झिरो. आणि ओरिजिन मधून पास करत नसेल तर इक्वेशन कसं असतं बघा, ओरिजिन मधून पास करत नसेल तर काय घ्यायचं, ए वन एक्स प्लस बी वन वाय प्लस सी वन आणि ए टू एक्स प्लस बी टू वाय प्लस सी टू. या टाईपचं आपल्याला टू लाईनचे इक्वेशन असतात. इथपर्यंत क्लिअर आहे का, इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांना. आता मी जर सांगितलं मुलांना कंबाईन इक्वेशन काढा म्हटलं, समजा आता एक इक्वेशन घेतला 3x प्लस 7y प्लस 10 इक्वल टू झिरो आणि सेकंड इक्वेशन घेतलाय 2x प्लस 5y प्लस 3 इक्वल टू झिरो. याचं आपल्याला कंबाईन इक्वेशन काढायचं. काय करतात रे मुलांना, याचं कंबाईन इक्वेशन काढायचं म्हणजे काय करायचं, 3x प्लस 7y प्लस 10 आणि दुसरा 2x प्लस 5y प्लस 3 इक्वल टू झिरो. यांचा काय करावं लागेल, प्रोडक्ट. सांगा 3x न पूर्ण लाईनला मल्टिप्लाय करा, 3 इंटू 2 किती आला, 6x चा स्क्वेअर, 3 इंटू 5 किती आला, 15 येणार ना, 15xy येणार. किती येणार इथं, 15xy आणि प्लस किती आला, 9x. 7 न मल्टिप्लाय केलं, 7 इंटू 2 14xy, 7 इंटू 5 35 y चा स्क्वेअर आणि प्लस किती आला इथं 21. 7 इंटू 3 किती आला 21 y आली व्हॅल्यू. आता 10 न मल्टिप्लाय केलं तर 20x प्लस 50y आणि प्लस काय घ्यायचं 30 आली व्हॅल्यू इक्वल टू झिरो. आता बघा एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर वाला टर्म बघा इथं, इथं एक्स स्क्वेअर आहे वाय स्क्वेअर आहे म्हणजे किती आला 6x स्क्वेअर प्लस 35y चा स्क्वेअर. बरोबर आहे. एक्स वाला टर्म सांगा इथं, एक्स वाली टर्म किती आपली 9x आणि 20x किती बनला हा 29x. वाय वाली टर्म बघा 21 आणि किती इथं 14, 21 14 35 येतं ना, प्लस किती आला हा 35 y आली व्हॅल्यू. तर एक्स वाय आहे का तो, हा एक्स वाय आहे. आपण फक्त वाय घ्यायचा मुलांना. सांगा 21y आणि y कुठे आहे मुलांना, इथं 15 आहे. सांगा किती आला 26 36 आलं ना, 36 तो पण एक्स वाय आहे, 50y आहे ना. हा सांगा मग याची व्हॅल्यू 50 प्लस काय घ्यायचं रे 21 किती बनला 71. बरोबर आहे. आता 71 वाय आली व्हॅल्यू. आता एक्स वाय किती सांगा, इथं पण एक्स वाय, इथं पण एक्स वाय, अजून आहे का कुठे, नाहीये. किती आला 29 प्लस 29 एक्स वाय. आता कॉन्स्टंट किती राहिलाय बघा, इथं 30 आहे, एवढंच आहे ना. तर प्लस 30 इक्वल टू झिरो. हे आपलं कंबाईन इक्वेशन भेटलं. मला सांगा ह्या दोन लाईन ओरिजिन मधून पास करतात का रे, टू लाईन ओरिजिन मधून पास करतात का त्या, नाही का. त्याच्यामध्ये कॉन्स्टंट सी आहे. काय कॉन्स्टंट सी जर दिला असेल तर टू लाईन ओरिजिन मधून पास करणार आहेत का, इथं बघा हे कॉन्स्टंट आहे. आता दुसऱ्या दोन लाईन घेतो मी, जसं या ठिकाणी 3x प्लस 2y इक्वल टू झिरो अँड x मायनस वाय इक्वल टू झिरो. अशा टू लाईन आहे. याचं आपल्याला कंबाईन इक्वेशन काढायचं. काय करणार 3x प्लस 2y, एक लाईनचं इक्वेशन सेकंड सांगा x मायनस वाय इक्वल टू झिरो. सांगा बरं पटपट. आता 3x न मल्टिप्लाय केलं तर 3x चा स्क्वेअर मायनस 3xy प्लस काय करायचं 2xy आणि मायनस काय घ्यायचं 2y स्क्वेअर. बनलं का नाही. आता कॉमन टर्म्स कुठली याच्यामध्ये एक्स वाय ची टर्म आहे ना,
मग हा 3x² मायनस XY आणि मायनस किती आला 2y² इक्वल टू 0. तर हे आपलं इक्वेशन भेटतं मुलांना. हे कशाचं इक्वेशन आहे? जर टू लाईन कुठून पास करत असतील, ओरिजिन मधून पास करत असतील. हे कुठलं इक्वेशन आहे? जर कुठल्याही टू लाईन इंटरसेप्ट करत असतील. क्लिअर आहे? यांचं हे कंबाईन इक्वेशन असतं मुलांना. तर या ठिकाणी काय टेन्शन आहे का रे? जॉईंट किंवा कंबाईन इक्वेशन काढायला काय प्रॉब्लेम आहे का? जॉईंट इक्वेशन काढायचं म्हणजे टू इक्वेशनचा काय करायचं आहे? प्रोडक्ट करायचं आहे. कंबाईन किंवा जॉईंट दोन्ही पण एकच आहे ना. इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांना? आता पुढचं बघा. आता पुढचा जो कन्सेप्ट आहे तो आहे होमोजिनियस इक्वेशन. होमोजिनियस इक्वेशन. होमोजिनियस इक्वेशन आता काय असते पहिले समजून घ्या रे. होमो म्हणजे कॉमन असतं. ठीक आहे. या ठिकाणी बघा होमोजिनियस इक्वेशन कशाला म्हणायचं? समजा आपल्याकडे जे इक्वेशन दिलं असेल, जे पण आपल्याला इक्वेशन दिलं असेल त्याच्या प्रत्येक टर्मची डिग्री कशी असते? सेम असते. द इक्वेशन विच हॅव्हिंग सेम डिग्री ऑफ इच टर्म्स. ज्या इक्वेशन मध्ये प्रत्येक टर्मची डिग्री जर सेम असेल अशा इक्वेशनला काय म्हणायचं आपल्याला? होमोजिनियस इक्वेशन. जसं या ठिकाणी बघा x + y इक्वल टू 0. प्रत्येक टर्मची डिग्री किती सांगा? 1 आहे. आता या ठिकाणी सांगा x चा स्क्वेअर घेतला प्लस इथं xy घेतला आणि प्लस y चा स्क्वेअर. प्रत्येक टर्मची डिग्री किती आली? प्रत्येक टर्मची डिग्री किती भेटते इथं? 2 भेटते मुलांना. आता या ठिकाणी बघा इथं 1 1 ऍड करायचं असतो. डिग्री काय होते? ऍड होते. जसं या ठिकाणी बघा आता समजा आता x³ घेतला मी x³ प्लस काय केलं x²y प्लस xy चा स्क्वेअर मायनस y³ इक्वल टू 0. मी प्रत्येक टर्मची डिग्री म्हणलंय. साईन वगैरे म्हटलं का रे? इथं मी मायनस घेतलं, काय टेन्शन आहे का? याच्यामध्ये अजून एखादा मायनस घेऊ शकतो मी, काय टेन्शन आहे का? आपल्याला टर्म किती टर्म्स आहेत? ह्या 4 टर्म्स आहेत. प्रत्येक टर्मची डिग्री किती येते? 3 येते. मग ह्याला काय म्हणायचं? होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 3. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 3. याला काय म्हणायचं? होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. याला काय म्हणणार? होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 1. होमोजिनियस कशाला म्हणायचं सांगा? प्रत्येक टर्मची डिग्री, ज्या इक्वेशन मध्ये प्रत्येक टर्मची डिग्री काय घ्यायची असते आपल्याला? सेम घ्यायची असते. प्रत्येक टर्मची डिग्री जर सेम असेल अशा इक्वेशनला काय म्हणायचं आपल्याला? होमोजिनियस इक्वेशन. कुठल्या इक्वेशनला होमोजिनियस इक्वेशन म्हणणार? सांगा मोठ्याने. ज्या इक्वेशनच्या प्रत्येक टर्मची डिग्री जर सेम असेल तर अशाला काय म्हणायचं आपल्याला? होमोजिनियस इक्वेशन. करेक्ट आहे इथपर्यंत? होमोजिनियस इक्वेशन कशाला म्हणणार? इच टर्म्स ऑफ द गिवन इक्वेशन आर हॅव्हिंग सेम डिग्री. दिलेल्या कुठल्याही इक्वेशन मध्ये प्रत्येक टर्मची डिग्री जर सेम असेल अशाला काय म्हणायचं? होमोजिनियस. डिग्री 1 असेल तर होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 1. डिग्री 2 असेल कॉमन तर होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. 3 असेल तर होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 3 म्हणायचं. इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांना? होमोजिनियस इक्वेशन समजलंय का? राईट. मुलांना बघा आता पुढचं काय करायचं बघा. आता होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 बघायचं आपल्याला. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. तर कन्सेप्ट कसा आहे थोडं समजून सांगतो मी. तर मुलांना बघा, मला सांगा रे, इथून जर मी 2 लाईन पास केल्या याच्यामधून मी 2 जर लाईन पास केल्या, ही एक लाईन पास केली, ही एक लाईन. हा आपला एक्स ऍक्सिस आहे, हा मुलांना वाय ऍक्सिस आहे. आणि ह्या लाईनचं इक्वेशन कसं येणार रे? a1x प्लस b1y इक्वल टू 0 येतं का? प्लस सी येतं इथं. काय तर श्रेयश, प्लस सी येत आहे का त्या ठिकाणी? येतं का नाही रे मुलांना? नाही येत. का बरं येत नाही? कारण ओरिजिन मधून पास करते. दुसऱ्या लाईनचं इक्वेशन a2x प्लस b2y इक्वल टू काय येणार? 0 येणार. आता याचं कंबाईन इक्वेशन काढायचंय. तर आपला कन्सेप्ट किंवा थेरम नंबर 2 काय सांगतो? जर 2 लाईन ओरिजिन मधून पास करत असतील, नीट ऐकायचंय, जर 2 लाईन ओरिजिन मधून पास करत असतील तर त्यांचं जी कंबाईन इक्वेशन भेटणार आहे, प्रोडक्ट केल्यानंतर ते कसं असणार आहे? होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. ते कसं असेल? होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. तर बघा आपलं काय थेरम आहे सांगतो. जर 2 लाईन ओरिजिन मधून पास करत असतील आणि त्याचं जर आपण प्रोडक्ट करून एक कंबाईन इक्वेशन काढलं तर ते इक्वेशन कसं भेटलं पाहिजे? होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. म्हणजे त्या इक्वेशनच्या प्रत्येक टर्मची डिग्री किती आली पाहिजे? 2 आली पाहिजे. तर बघा ह्या 2 लाईन ओरिजिन मधून पास करतात, ह्या 2 लाईन कुठून पास करतात? ओरिजिन मधून. याचं आपल्याला कंबाईन इक्वेशन काढायचं आहे. कंबाईन इक्वेशन काढायचं म्हणजे काय करायचं रे? 2 लाईनचं काय करायचं? प्रोडक्ट. सेकंड बेंच बोर्डकडे लक्ष द्यायचंय. सांगा पहिल्या लाईनचं इक्वेशन, फर्स्ट लाईनचं इक्वेशन किती? a1x प्लस b1y. आणि दुसऱ्या लाईनचं इक्वेशन a2x प्लस b2y. करेक्ट आहे? बाय a2x प्लस किती आला? b2y. याचा आपल्याला प्रोडक्ट करायचं मुलांना. सांगा बरं आता a1 न मल्टिप्लाय केल्यावर a1 a2
एक्स इंटू एक्स किती आला एक्स स्क्वेअर प्लस पुढे सांगा a1 न मल्टिप्लाय केलं तर a1 b2 एक्स इंटू वाय. समजतंय काय? a1 x न आपण पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. आता b1 y न पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. b1 a2 एक्स वाय. समजलं एक्स वाय भेटला इथे आणि प्लस काय भेटतोय b1 b2 वाय स्क्वेअर इक्वल टू किती आला 0 आली व्हॅल्यू. आता मुलांना बघा या ठिकाणी काय करायचं आपल्याला. हा a1 a2 चा एक ग्रुप बनला इंटू एक्स चा स्क्वेअर. इथून मी काय केलं एक्स वाय कॉमन घेतला. शिल्लक किती राहिलं a1 b2 प्लस b1 a2 शिल्लक राहिला. किती a1 b2 आणि b1 a2 इंटू किती आला हा एक्स वाय ऑलरेडी घेतला आपण आणि प्लस सांगा मुलांना इथे किती b1 b2 इंटू किती आला y चा स्क्वेअर. तर थिअरम नंबर 2 मध्ये काय सांगितलं होतं जर टू लाईन ओरिजिन मधून पास करत असतील तर त्यांच्या लाईनचा प्रोडक्ट काय असतो होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 असते. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. आता मुलांना मला सांगा रे a1 a2 असलं तरी नंबरच आहेत ना. हे मला सांगा हे नंबरच आहेत ना a1 b2 b1 a2 हे सगळे कसे आहेत नंबरच आहेत ना. म्हणजे हा एक नंबरच भेटणार आहे आणि हा पण काय भेटणार आपल्याला नंबर. याला रिप्लेस करायचं. कसं रिप्लेस करायचं a1 a2 ला घ्यायचा आहे त्याच्यानंतर मुलांना इथं आहे a1 b2 प्लस b1 a2 याला काय घ्यायचं आपल्याला 2h घ्यायचं. 2h पण कॉन्स्टंटच आहे ना. इथं मला सांगा मी जो a घेतलाय हा पण कसा रे कॉमन कॉन्स्टंट घेतला ना एक आणि इथं जे आहे तो याच्यापासून काय घेतलं मी 2h आणि इथं मुलांना b1 b2 पासून काय बनला आपला b बनला. मग आपलं इक्वेशन कसं बनेल ax चा स्क्वेअर प्लस 2h xy प्लस काय बनणार by चा स्क्वेअर. बघा आता प्रत्येक टर्मची डिग्री 2 आहे का याच्यामध्ये प्रत्येक टर्मची डिग्री 2 आहे का. या टर्मची डिग्री किती 2. इथं एक्स वाय ची ऍड केलं 1 1 किती झाला 2. एच घ्यायचा का तिथे एच कॉन्स्टंट आहे आणि इथं बी वाय काय आहे तुमचा सॉरी वाय स्क्वेअर ची डिग्री 2 आहे ना. या टर्मची पण डिग्री किती आहे 2 आहे. याच्यामध्ये ए एच आणि बी कसा आहे तुमचा कॉन्स्टंट आहे मुलांना आर कॉन्स्टंट राईट. या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू अशी भेटलेली. तर काय सांगतो रे आपला थेरम नंबर सेकंड काय सांगतोय की जर आपण टू लाईन जर ओरिजिन मधून पास करत असतील आणि त्यांचंच आपण कंबाईन इक्वेशन काढलं कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स म्हणायचं. दोन लाईनचं कंबाईन इक्वेशनला काय म्हटलं जातं कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स. पेअर ऑफ लाईन्स हे वर्ड लक्षात ठेवा. तर ते इक्वेशन कसं बनतं कुठल्या फॉर्म मध्ये एक्स चा स्क्वेअर प्लस 2h xy प्लस by स्क्वेअर. आता इथून पुढे लक्षात ठेवायचं जर टू लाईन ओरिजिन मधून पास करत असतील तर त्यांचं कंबाईन इक्वेशन काय असतं एक्स स्क्वेअर प्लस 2h xy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. सांगा डबल सांगा काय इक्वेशन येत आहे एक्स स्क्वेअर प्लस 2h xy प्लस by स्क्वेअर. कशाचं इक्वेशन आहे जर टू लाईन ओरिजिन मधून पास करत असतील त्यांचं कंबाईन इक्वेशन. त्यांचं काय आहे कंबाईन इक्वेशन किंवा असं म्हणू शकता कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू दी ओरिजिन. कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू दी ओरिजिन. करेक्ट आहे इथपर्यंत. चला आता मुलांना सांगा हा जर कंबाईन इक्वेशन असेल तर हा पेअर ऑफ लाईन कधी रिप्रेझेंट करणार ते बघायचंय. इथं 3 कंडिशन बनत असतात. पहिली कंडिशन असते मुलांना या ठिकाणी फर्स्ट कंडिशन आहे एच स्क्वेअर मायनस ए बी हा ग्रेटर दॅन 0 असतो. सेकंड कंडिशन आहे एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू 0 असेल. थर्ड कंडिशन आहे मुलांना दॅट इज एच स्क्वेअर मायनस ए बी लेस दॅन 0. अशा 3 कंडिशन असतात. सगळ्यात आधी मला सांगा हे जे आपलं इक्वेशन आहे कुठलं इक्वेशन आहे मुलांना दॅट इज ए एक्स प्लस सांगा ए एक्स चा स्क्वेअर प्लस 2h xy आणि प्लस by चा स्क्वेअर. हे कशाचं इक्वेशन आहे सांगा पटपट कशाचं इक्वेशन आहे कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन पासिंग थ्रू दी ओरिजिन. ह्या ओरिजिन मधून जे लाईन L1 आणि L2 पास होणार आहे यांचं एक कसं कंबाईन इक्वेशन आहे. मुलांना असं असू शकतं की रे असं असू शकतं का नाही. पहिली केस बघा बरं असं काय प्रॉब्लेम आहे का समजा एक लाईन अशी आहे आणि दुसरी लाईन पण याच्यावरच काढली मी काय प्रॉब्लेम आहे का. यांचं पण कंबाईन इक्वेशन असू शकतं ना. लाईन ओव्हरलॅप्स होऊ शकतात का नाही होऊ शकतात ना. काय प्रॉब्लेम आहे पहिल्या लाईनचं इक्वेशन मी दिलं 3x प्लस 2y प्लस प्लस तर घ्यायची गरजच नाही ना इथं. मला सांगा सी वाला पार्ट असतो का याच्यामध्ये पहिल्या लाईनचं इक्वेशन हे घेतलं दुसऱ्या लाईनचं इक्वेशन घेतलं मी 6x प्लस काय घेतलं 4y. समजतंय बघा दुसऱ्या लाईनला 2 न डिवाइड केलं तर पहिलीच लाईन भेटते का नाही. बघा पहिल्या लाईनचं इक्वेशन काय घेतलं मी 3x प्लस 2y दुसऱ्या लाईनचं इक्वेशन काय घेतलं 6x प्लस 4y. दोन लाईन ओव्हरलॅप झाले ना. एक तर क्लिअर आहे ना दोघांचे स्लोप आहे म्हणून पॅरलल झालं त्या दोघांचा स्लोप सेम आहे म्हणून काय बनणार आहे तो पॅरलल. पण ते जवळ जवळ आणलं तर ओव्हरलॅप्स पण होऊ शकतात ना कारण आपल्याला त्याला कुठून पास करायचंय ओरिजिन मधून. मग ही कंडिशन कधी येते बा हे जे लाईनचं इक्वेशन आहे मुलांनो हे किती लाईनचं इक्वेशन आहे रे पटपट उत्तर
किती लाईनचं कंबाईन इक्वेशन आहे? 2 लाईनचं कंबाईन इक्वेशन. हे जे आहे ते किती लाईनचं कंबाईन इक्वेशन आहे? 2 लाईनचं कंबाईन इक्वेशन आहे. करेक्ट आहे. त्या 2 लाईन अशा पण असू शकतात, एकमेकावर ओव्हरलॅप्स असू शकतात. लक्षात आलं का? पहिली केस 2 लाईन कशा असू शकतात? एकमेकावर ओव्हरलॅप्स. सेकंड कंडिशन कशी असू शकते? पहिली लाईन जर अशी असेल तर दुसरी त्याला परपेंडिक्युलर असू शकते. पहिली लाईन जर अशी असेल तर दुसरी कशी असणार आहे? परपेंडिक्युलर असू शकते. राईट? किंवा तिसरी कंडिशन काय असू शकते? एक लाईन जर अशी असेल तर एक लाईन त्याला या टाइप मध्ये इंटरसेक्टिंग पण असू शकते ना. 2 डिफरंट इंटरसेक्टिंग लाईन पण असू शकतात मुलांना. आता हे सगळे कंडिशन बघा. जर आपल्याला हे लाईनचं इक्वेशन दिलं असेल तर आपण काय करायचं? एच स्क्वेअर मायनस ए बी काढायचं. एच स्क्वेअर याच्यामधून ए एच आणि बी भेटतं का नाही? ए एच आणि बी आहे ना इक्वेशन मध्ये. तिथून काय करायचं? एच स्क्वेअर मायनस ए बी काढायचा. आणि तो जर मुलांना झिरो आला तर म्हणायचं 2 लाईन कशा तिथं ओव्हरलॅप्स आहेत. 2 लाईन कशा असणार आहेत? कोइन्सिडंट म्हणू शकता. कोइन्सिडंट काय म्हणायचं? कोइन्सिडंट लाईन. कोइन्सिडंट लाईन कधी असतील? एच स्क्वेअर मायनस ए बी जर असेल तर 2 लाईन कशा असणार आहेत? कोइन्सिडंट लाईन. म्हणा एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल 0 असेल तर 2 लाईन कशा असणार आहेत? कोइन्सिडंट. जर एच स्क्वेअर मायनस ए बी एच स्क्वेअर मायनस ए बी हा ग्रेटर दॅन 0 असेल, एच स्क्वेअर मायनस ए बी हा जर ग्रेटर दॅन 0 असेल तर 2 लाईन कशा असतात? डिस्टिंग असतात. 2 वेगवेगळ्या लाईन आहेत ना. L1 वेगळी आहे, L2 वेगळी, पण ओरिजिन मधून पास करतात का नाही? 2 लाईन कशा असणार आहेत? डिस्टिंग. म्हणा एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू 0 असेल तर 2 लाईन बघा ऐकणार नाही, काही नाही, लगेच चाले चालू. भारत माता की जय. काय पोर आहेत आपले. सांगा. जर आता मुलांना एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू 0 असेल तर 2 लाईन काय घ्यायच्यात? कोइन्सिडंट. अवघड आहे आपल्या बॅच. सांगा एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन 0 असेल तर डिस्टिंग. 2 लाईन कशा असतात? डिस्टिंग असतात, सेपरेट असतात. क्लिअर इथपर्यंत? आणि मुलांनो जर आपण ए प्लस बी, इथं ए बी भेटतंय का नाही इक्वेशन मध्ये? एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट किती आहे? वाय स्क्वेअरचा कोएफिशियंट किती? बी. जर ए प्लस बी 0 येत असेल तर 2 लाईन काय घ्यायच्या? परपेंडिक्युलर. 2 लाईन काय घ्यायच्यात? परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर कधी असेल? जर ए प्लस बी 0 असेल. कोइन्सिडंट कधी असणार आहेत? एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू 0 असेल. आणि एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन 0 असेल तर डिस्टिंग म्हणायचं. आणि फोर्थ केस आहे, जर मुलांना एच स्क्वेअर मायनस ए बी लेस दॅन 0 असेल, डज नॉट रिप्रेझेंट ए पेअर ऑफ लाईन्स. काय म्हणायचं? डज नॉट रिप्रेझेंट ए पेअर ऑफ लाईन. लाईन एक्झिस्टच नसते मुलांनो, त्याला आपल्याला इमॅजिनरी लाईन म्हणायचं. काय म्हणायचं? इमॅजिनरी लाईन. लाईन डज नॉट एक्झिस्ट. राईट? डज नॉट रिप्रेझेंट ए पेअर ऑफ लाईन्स. चला 4 कंडिशन आहेत. जर 2 लाईन ओरिजिन मधून पास करत असतील, 2 लाईन सांगा मुलांना, जर 2 लाईन ओरिजिन मधून पास करत असतील तर त्यांचं कंबाईन इक्वेशन काय येतं? 2 लाईन ओरिजिन मधून जर पास करत असतील तर कंबाईन इक्वेशन काय असतं? एक्स स्क्वेअर प्लस 2h xy प्लस by स्क्वेअर इक्वल 0. ह्या लाईनला काय म्हणायचं? होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. जर 2 लाईन ओरिजिन मधून पास करत असतील त्यांचं कंबाईन इक्वेशन काय भेटतं? होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. तो काय येतो? एक्स स्क्वेअर प्लस 2h xy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. राईट? 2 लाईन जर ओरिजिन मधून पास करत असेल त्याचं कंबाईन इक्वेशन काय असतं रे मुलांनो? एक्स स्क्वेअर प्लस 2h xy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. ह्याला काय म्हणायचं? होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. कसा असतो तो? होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. आता याच्यामध्ये 4 कंडिशन असतात. पहिली कंडिशन सांगा, एच स्क्वेअर मायनस ए बी हा जर 0 असेल, एच स्क्वेअर मायनस ए बी हा जर 0 असेल तर 2 लाईन कशा असतात? कोइन्सिडंट. काय म्हणायचं याला? कोइन्सिडंट. एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल 0 असेल तर 2 लाईन काय घ्यायची आपल्याला? कोइन्सिडंट घ्यायचं. दुसरी कंडिशन सांगा मुलांनो, एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन 0 असेल तर काय घ्यायचं? 2 लाईन कशा असतात? डिस्टिंग लाईन असतात. डिस्टिंग लाईन. 2 लाईन्स आर डिस्टिंग. ठीक आहे. थर्ड कंडिशन सांगा, जर ए प्लस बी ची व्हॅल्यू जर 0 येत असेल, ए प्लस बी जर 0 असेल तर 2 लाईन कशा असतात? परपेंडिक्युलर. 2 लाईन कशा असणार आहेत? परपेंडिक्युलर. आणि फोर्थ कंडिशन आहे, एच स्क्वेअर मायनस ए बी हा जर लेस दॅन 0 असेल तर 2 लाईन कशा असतात? इमॅजिनरी म्हणा किंवा डज नॉट रिप्रेझेंट ए पेअर ऑफ लाईन्स म्हणा. डज नॉट रिप्रेझेंट ए पेअर ऑफ लाईन. डज नॉट रिप्रेझेंट ए पेअर ऑफ लाईन. क्लिअर इथपर्यंत? आता मुलांना आपल्याला काय करायचंय? एक एक्झाम्पल देतो मी. या ठिकाणी मुलांनो फर्स्ट एक्झाम्पल आहे 3x चा स्क्वेअर प्लस 7xy प्लस या ठिकाणी 5y चा स्क्वेअर इक्वल टू 0. आता याच्यामध्ये बघायचंय याच्यातल्या मला सांगा किती लाईनचं कंबाईन इक्वेशन आहे रे? किती लाईनचं कंबाईन इक्वेशन आहे? होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 आहे का नाही इथे? होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 जर असेल तर हे कंबाईन इक्वेशन ऑफ 2 लाईन आहे का नाही? बट आपल्याला बघायचंय ह्याच्यात 2 लाईन ज्या आहेत परपेंडिक्युलर आहेत का कोइन्सिडंट आहेत का इंटरसेक्टिंग आहेत? डिस्टिंग म्हणतो ना आपण.
का डज नॉट रिप्रेझेंट अ पेअर ऑफ लाईन्स या ठिकाणी चेक करायचं. याला कशा बरोबर कम्पेअर करायचं मग सांगा. कम्पेअर विथ सांगा मुलांनो. ax चा स्क्वेअर प्लस 2hxy प्लस काय घ्यायचा by स्क्वेअर इक्वल टू 0. a ची व्हॅल्यू सांगा पटकन. a ची व्हॅल्यू 2h ची व्हॅल्यू 7, h ची व्हॅल्यू किती आहे इथून 7/2 बरोबर आहे. b ची व्हॅल्यू किती आली 5. आपल्याला काय काढायचं रे h स्क्वेअर मायनस ab काढायचा असतो ना. h स्क्वेअर मायनस ab h चा स्क्वेअर 7/2 चा स्क्वेअर 49/4 आला मायनस ab ची व्हॅल्यू सांगा. मायनस ab a किती आपला 3 b किती 5. आता सांगा 49 डिवाइड बाय किती आला 4 मायनस किती आला 15 रिमाइंडर किती डिनॉमिनेटर किती त्याचा क्रॉस प्रोडक्ट करा. 49 मायनस 60 डिवाइड बाय किती आला 4. 49 मायनस 60 किती आला मायनस 11/4 मायनस 11/4. h स्क्वेअर मायनस ab काय भेटलंय ग्रेटर दॅन लेस दॅन ऑर इक्वल टू काय भेटलं h स्क्वेअर मायनस ab किती आली व्हॅल्यू. अरे मायनस 11/4 निगेटिव्ह 0 पेक्षा छोटा असतो का मोठा. लेस दॅन काय घ्यायचा 0. लेस दॅन 0 असेल तर डज नॉट रिप्रेझेंट पेअर ऑफ लाईन्स असतं का डिस्टिंग लाईन असतात. डज नॉट रिप्रेझेंट ए पेअर ऑफ लाईन. क्लिअर इथपर्यंत. तुम्हाला या टाइप मध्ये फाइंड आउट करायचं h स्क्वेअर मायनस ab. त्याचा दुसरा दिला मुलांनो बघा 3x चा स्क्वेअर प्लस 10x दिलाय आणि मायनस 3y चा स्क्वेअर दिलाय. आता ह्या दोन हे पण दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन आहे का नाही. त्या टू लाईन परपेंडिक्युलर आहेत का इंटरसेक्टिंग आहेत किंवा डिस्टिंग आहेत का कोइन्सिडेंट आहेत काढायचंय. सांगा a ची व्हॅल्यू किती येणार h ची व्हॅल्यू किती आली 5 आणि b ची व्हॅल्यू किती आली -3. पहिलं सांगा h स्क्वेअर मायनस ab सांगा मला. h चा स्क्वेअर 5 चा स्क्वेअर 25 a ची व्हॅल्यू 3 b ची व्हॅल्यू -3. मग आता 25 मायनस मायनस प्लस 9 25 प्लस 9 25 प्लस 9 किती येतं 35. ग्रेटर दॅन 0 आहे का लेस दॅन आहे. ग्रेटर दॅन असल्यावर काय असतं डिस्टिंग. दुसरी कंडिशन बघा a प्लस बी करा. a ची व्हॅल्यू किती आपली 3 b ची व्हॅल्यू किती आली. मग आता हे किती आला आन्सर 0. म्हणजे डिस्टिंग पण आहेत आणि परपेंडिक्युलर पण आहे. डिस्टिंग पण आहे आणि परपेंडिक्युलर आहे. समजलं का. टू लाईन डिस्टिंग पण आहेत आणि परपेंडिक्युलर पण आहेत. क्लिअर इथपर्यंत. या टाइपचे क्वेश्चन आपल्याला त्या ठिकाणी विचारले जातात. आता मुलांना मला सांगायचं तुम्ही ठीक आहे. या ठिकाणी सगळ्यात पहिला कन्सेप्ट काय घेतला होता आपण कुठला टॉपिक स्टार्ट केला रे मुलांना आता सांगा. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये स्टार्टिंगला आपण बेसिक घेतलं होतं बरोबर आहे. तर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये सगळ्यात आधीचा कन्सेप्ट घेतला होता आपण जनरल इक्वेशन ऑफ लाईन. जनरल इक्वेशन ऑफ लाईन. तर जनरल इक्वेशन ऑफ लाईन मध्ये फर्स्ट सांगायचं मुलांना काय इक्वेशन असतं रे एक्स प्लस बी वाय प्लस सी इक्वल टू 0. त्याच्यामध्ये स्लोपचा फॉर्म्युला काय असतो राईट मायनस ए डिवाइड बाय बी. एक्स इंटरसेप्ट काय असतं तिथे मायनस सी डिवाइड बाय ए आली व्हॅल्यू. करेक्ट आहे इथपर्यंत काय टेन्शन आहे का. राईट कुठल्याही लाईनचं जनरल इक्वेशन काय असतं एक्स प्लस बी वाय प्लस सी असते व्हॅल्यू. तीच लाईन जर ओरिजिन मधून पास करत असेल तर इक्वेशन काय बनणार. तीच लाईन जर ओरिजिन मधून पास करत असेल तर इक्वेशन काय बनतं एक्स प्लस बी वाय इक्वल टू 0. सी वाला पार्ट असतो का लाईन जर ओरिजिन मधून पास करत असेल त्या लाईनला सी असतो का नाही मुलांना. सी कुठल्या लाईनला असतं नॉन ओरिजिन मधून पास होणाऱ्या लाईनचं. क्लिअर इथपर्यंत. पुढे सांगा पॅरलल लाईनचे स्लोप कसे असतात रे सेम असतात. पॅरलल लाईनचे स्लोप कसे घ्यायचे सेम. परपेंडिक्युलर लाईनच्या स्लोपचा प्रोडक्ट काय घ्यायचा -1. परपेंडिक्युलर लाईनच्या स्लोपचा प्रोडक्ट काय घ्यायचा -1. मला सांगा एक्स ऍक्सिसचा स्लोप काय असतो 0. वाय ऍक्सिसचा स्लोप एक्स ला पॅरल असणार लाईनचा स्लोप वाय ला पॅरल असणार लाईनचा स्लोप एक्स ला परपेंडिक्युलर असणार लाईनचा स्लोप एक्स ला परपेंडिक्युलर असणार लाईनचा स्लोप नॉट डिफाईन्ड होतो. क्लिअर इथपर्यंत. आता मला सांगा एका लाईनचा स्लोप 10 आहे त्याला पॅरल असणार लाईनचा स्लोप काय घेणार 10च घ्यायचा. एका लाईनचा स्लोप 5/2 आहे त्याला परपेंडिक्युलर असणार लाईनचा स्लोप काय घेणार 5/2 चं उलट 2/5 आणि साइन काय करायचं आपल्याला चेंज करायचंय. तर मुलांना पुढचा कन्सेप्ट सांगा मला. कुठल्याही लाईनचं इक्वेशन काढायचं असेल तर आपल्याला दोन गोष्टीची गरज असते एक पॉइंट आणि स्लोप. तर इक्वेशन काय असतं इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू द सिंगल पॉइंट आणि हॅव्हिंग स्लोप. पॉइंट आणि स्लोप असेल तर त्या लाईनचं इक्वेशन काय घ्यायचं y मायनस y1 इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. डबल सांगा y मायनस y1 इक्वल टू m इन ब्रॅकेट x मायनस x1. x1 y1 काय आहे पॉइंट आहे आणि m काय आपला त्या लाईनचा स्लोप आहे. क्लिअर इथपर्यंत. चला पुढे सांगा आता पुढचा कन्सेप्ट काय घेतला होता सांगा. येस मुलांना
होमोजिनियस इक्वेशन कशाला म्हणायचं? ज्या इक्वेशन मध्ये प्रत्येक टर्मची डिग्री किती पाहिजे? सेम 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 म्हणायचं. होमोजिनियस कशाला म्हणायचं? ज्या इक्वेशन मध्ये प्रत्येक टर्मची डिग्री जर सेम असेल त्याला होमोजिनियस म्हणायचं. मग होमोजिनियस इक्वेशन इन डिग्री 1 म्हणजे प्रत्येक टर्मची डिग्री किती आली पाहिजे? 1. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 म्हणजे प्रत्येक टर्मची डिग्री किती आली पाहिजे? 2 आली पाहिजे. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 3 म्हणजे प्रत्येक टर्मची डिग्री किती आली पाहिजे? 3 आली पाहिजे. तर मुलांना मला सांगा, u इक्वल टू 0 आणि v इक्वल टू 0 अशा दोन लाईन आहेत, त्यांचं इक्वेशन कंबाईन इक्वेशन कसं येणार किंवा जॉईंट इक्वेशन कसं येणार? u इंटू v इक्वल टू 0. u इक्वल टू 0 आणि v इक्वल टू 0 अशा दोन लाईन आहेत ना, त्याचं कंबाईन इक्वेशन करायचं म्हणजे काय करायचं? u आणि v च्या इक्वेशनचा प्रोडक्ट करायचं. क्लिअर इथपर्यंत? तर मुलांनो, जर आपल्याला टू लाईन ओरिजिन मधून पास करत असतील आणि त्याचं जर आपल्याला कंबाईन इक्वेशन काढायचं असेल तर ते कंबाईन इक्वेशन कुठल्या फॉर्म मध्ये भेटतं रे? डबल आहे का? जर आपल्याला टू लाईन ओरिजिन मधून पास करत असतील आणि त्यांचं आपल्याला कंबाईन इक्वेशन काढायचं असेल तर काय भेटतं आपल्याला? होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. काय भेटत असतं? होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. जर टू लाईन ओरिजिन मधून पास करत असतील त्यांचं कंबाईन इक्वेशन काय भेटत असतं? होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. त्याचा जनरल फॉर्म काय असतो? ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0. मग मुलांनो, जर आपल्याकडे ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 हे जर इक्वेशन दिलं असेल तर हे इक्वेशन चार कंडिशन रिप्रेझेंट करतं. पहिलं, टू लाईन कशा असतात त्याच्यात ते दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन आहे ना, मग त्या टू लाईन कोइन्सिडेंट असू शकतात, त्या टू लाईन डिस्टिंग असू शकतात, त्या टू लाईन कशा असतात मुलांना? परपेंडिक्युलर असू शकतात, किंवा त्या टू लाईन डज नॉट रिप्रेझेंट ए पेअर ऑफ लाईन्स. त्या टू लाईन डज नॉट रिप्रेझेंट ए पेअर ऑफ लाईन पण असू शकतं. तर हे कसं डिसाईड करायचं आपण? एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू 0 असेल तर काय असतं मुलांना? हा, व्हेरी गुड. जर एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असेल तर काय घ्यायचं? टू लाईन कशा असतात? कोइन्सिडेंट असतात. आताच बघितलं होतं ना आपण, एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू 0 असेल तर टू लाईन कोइन्सिडेंट. एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन 0 असेल तर टू लाईन डिस्टिंग सेपरेट असतात. आणि एच स्क्वेअर मायनस ए बी लेस दॅन 0 असेल तर डज नॉट रिप्रेझेंट ए पेअर ऑफ लाईन. डज नॉट रिप्रेझेंट ए पेअर ऑफ लाईन. आणि फोर्थ कंडिशन काय असते? टू लाईन परपेंडिक्युलर कधी असतात? ए प्लस बी इक्वल टू 0 असते व्हॅल्यू. ए प्लस बी इक्वल टू काय असतो? 0 मुलांना. तर टू लाईन कशा असतात? परपेंडिक्युलर असतात. इथपर्यंत काय डाऊट आहे का? चला मुलांना बघा, आता या ठिकाणी आपल्याला इक्वेशन घ्यायचंय. जसं हे एक्स आणि वाय ऍक्सिस आहे, राईट आहे? एक्स आणि वाय ऍक्सिस आहे मुलांना. आता लक्ष द्या रे. एक लाईन आहे ज्याचं इक्वेशन एक्स प्लस बी वाय किंवा 1 1 घेऊ आपण इक्वल टू 0, आणि सेकंड लाईन आहे ए टू एक्स प्लस बी टू वाय इक्वल टू 0. करेक्ट आहे इथपर्यंत? तर करेक्ट आहे मुलांना. हे याचं कंबाईन इक्वेशन सांगायचं तुम्ही. जनरल फॉर्म ऑफ कंबाईन इक्वेशन कसं असतं याचं? याचा जनरल फॉर्म काय असतो? एक्स प्लस 2hxy प्लस by. एक्स स्क्वेअर आहे ना, एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by चा स्क्वेअर इक्वल टू 0. आता मुलांना मला सांगा, या ठिकाणी जे आपल्याला दोन लाईन भेटलेल्या आहेत, हे दोन लाईनचं कंबाईन इक्वेशन आहे ना. टू लाईनचं कसं आहे? कंबाईन इक्वेशन. टू लाईनचं काय मुलांना? हे कंबाईन इक्वेशन. आता मुलांना मला सांगा, या ठिकाणी ह्या लाईनचा स्लोप आपण m1 घेतला आणि ह्या लाईनचा स्लोप किती येणार तुमचं? m2 असणार आहे. आता इथे एक फॉर्म्युला असतो, त्याचं डेरिवेशन मी पुढच्या 1-2 लेक्चर मध्ये देईल तुम्हाला. ठीक आहे? तर इथे लक्षात ठेवायचं, ह्या दोन लाईनचे स्लोप भेटले का तुम्हाला? फर्स्ट लाईनचा स्लोप काढू शकता, दुसऱ्या लाईनचा पण स्लोप काढू शकता ना तुम्ही. मग मला सांगा, जर आपण हे आपलं जनरल इक्वेशन असेल, त्यांचं कंबाईन इक्वेशन असेल, तर m1 प्लस m2 याचा जो फॉर्म्युला बनतो तो बनतो -2h/, यस मुलांनो, -2h/ काय घ्यायचंय? बी घ्यायची व्हॅल्यू. -2h/b असते व्हॅल्यू. सम ऑफ द स्लोप इज -2h/b असते मुलांनो. आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप m1 इंटू m2, प्रोडक्ट ऑफ द स्लोप असतो a/b. प्रोडक्ट ऑफ द स्लोप काय असतो या ठिकाणी? a डिवाइड बाय b असते व्हॅल्यू. -2h/b काय असतं तुमचं? सम ऑफ द स्लोप. आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप काय घ्यायचं असतं? a डिवाइड बाय b घ्यायची असते व्हॅल्यू. आणि डिफरन्स ऑफ द स्लोप बघा, m1 मायनस m2 जर करायचं असेल तर याचा फॉर्म्युला असतो आपला m1 प्लस m2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, m1 प्लस m2 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 4 टाइम्स ऑफ m1 इंटू m2, -4 टाइम्स ऑफ m1 इंटू काय घ्यायचं आपल्याला? m2 घ्यायची असते व्हॅल्यू. तर क्लिअर आहे? सम ऑफ द स्लोप किती आला आपला? -2h/b. प्रोडक्ट ऑफ द स्लोप सांगा? a/b. श्रेयस, लक्ष इकडे बोर्ड कडे पाहिजे बेटा. सांगा, सम ऑफ द स्लोप किती येतो? -2h/b, राईट. आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप किती येतं? a डिवाइड बाय b. आता मला सांगा, डिफरंट ऑफ स्लोप किती रे?
m1 मायनस m2 इक्वल टू m1 प्लस m2 चा स्क्वेअर मायनस 4 टाइम्स ऑफ m1 m2. तर हा पण फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. याचं डेरिवेशन कसं असते सांगतो मी. तर मुलांना मला सांगा, स्क्वेअरिंग केला मी दोन्ही साईडला. ठीक आहे, या ठिकाणी काय केलं बघा, m1 मायनस m2 चा पण स्क्वेअर करायचा आपल्याला. m1 मायनस m2 चा स्क्वेअर इक्वल टू m1 प्लस m2 चा स्क्वेअर मायनस 4 टाइम्स ऑफ m1 m2. तर आपल्याला काय करायचंय, आपल्याला इथं फाइंड आउट करायचं m1 मायनस m2 फाइंड आउट करायचं. काय फाइंड आउट करायचंय, m1 मायनस m2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. जसं आपण कशाची काढली रे, सम ऑफ द स्लोप किती आला, मायनस 2h बाय बी. प्रोडक्ट ऑफ द स्लोप किती आला, a बाय बी. प्रोडक्ट ऑफ द स्लोप किती, a बाय बी. आणि सम ऑफ द स्लोप किती, मायनस 2h बाय बी येतं. आणि इथंच आपल्याला डिफरंट ऑफ स्लोप काढायचा असेल, दोन स्लोपचा सबट्रॅक्शन काढायचा असेल, तर काय फॉर्म्युला असतो, m1 मायनस m2 चा स्क्वेअर इक्वल टू m1 प्लस m2 चा स्क्वेअर मायनस 4 टाइम्स ऑफ m1 m2 मायनस 4 टाइम्स ऑफ m1 m2. आता मुलांना सांगा, m1 मायनस m2 चा ब्रॅकेटचा स्क्वेअर घेतला, राईट. सांगा m1 प्लस m2 किती आला रे, अरे m1 प्लस m2 किती आलाय बघून सांगायचं, नवीन मनानं काहीच सांगायचं नाही. किती आला आपला, मग याचं एक्सपान्शन करू शकतो ना मी, मायनस 2h बाय ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 4 टाइम्स ऑफ m1 m2 किती, हे पण बघून सांगायचंय. किती आलं, ए डिवाइड बाय बी आली व्हॅल्यू. करेक्ट आहे मुलांना. आता काय करायचं आपल्याला, ह्याचं एक्सपान्शन सांगा बरं. 4h चा स्क्वेअर डिवाइड बाय बी स्क्वेअर मायनस 4a डिवाइड बाय किती आला रे, डिनॉमिनेटर सेम आहेत का दोघाचे, नाही, डिनॉमिनेटर सेम करायचं. इथं मी बी न मल्टिप्लाय केलं आणि इथं बी न डिवाइड केलं. आता सेम झाला का नाही, बॅलन्स चेंज झालंय का आपल्या इक्वेशनचं, नाही. डिनॉमिनेटर आपला बी स्क्वेअर दोघाचा भेटलेला आहे. याला असं लिहू शकतो का, कंबाईन बी स्क्वेअर लिहायला काय प्रॉब्लेम आहे का मला. वर किती आली व्हॅल्यू, 4h स्क्वेअर मायनस 4ab आली व्हॅल्यू. कॉमन टर्म सांगा, वर किती येते, 4 कॉमन आली. ब्रॅकेट मध्ये कोण आहे, एच स्क्वेअर मायनस ए बी. खाली किती आलाय, बी स्क्वेअर. आता इकडे डाव्या साईडला कोण आहे, m1 मायनस m2. ब्रॅकेटचा काय आहे, स्क्वेअर आहे. आता मला सांगा रे मुलांनो, या ठिकाणी मी रूट घेतोय, दोन्ही साईडला रूट जर घेतलं तर हा m1 मायनस m2 याला मॉड एस साठी घेतोय की आपल्याला पॉझिटिव्ह पाहिजे. तर मुलांनो इथं पण सांगा किती येणार, 4 चं रूट किती आलं, 2. आता एच स्क्वेअर मायनस ए बी चं रूट कसं येणार, दोन टर्म्स आहेत ना, एक टर्म आहे काही, दोन आहेत ना. दोन टर्म असेल तर ब्रॅकेटचं रूट घ्यावं लागतं. इथे एच स्क्वेअरचं एच ए बी चं रूट घेऊ शकतो का आपण, याला सेपरेटली रूट काढू शकत नाही. लक्षात आलं का, 4 चं जसं तुम्ही सेपरेट काढलं, कारण मल्टिप्लाय मध्ये होता ना, 4 सेपरेट होता, 4 चं रूट किती आलं, 2. पण एच स्क्वेअर मायनस ए बी चं रूट काय तर सांगा, रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी. रूट ऑफ किती आला, हा एच स्क्वेअर मायनस ए बी. बी स्क्वेअरचं रूट किती आलं रे, बी. मग मला सांगा मुलांनो, डिफरंट ऑफ द स्लोप किती येतं, m1 मायनस m2 ची व्हॅल्यू किती भेटते आपल्याला, काय भेटते, 2 रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी डिवाइड बाय बी येते. 2 रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी डिवाइड बाय बी. तर हे पण आपल्याला लक्षात ठेवायचंय. कसं लक्षात ठेवता, 2 रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी डिवाइड बाय बी. आणि प्रोडक्ट ऑफ द स्लोप काय असतो, मायनस 2h बाय बी, सॉरी ए बाय बी. प्रोडक्ट ऑफ द स्लोप किती येतं आपलं, ए बाय बी. आणि सम ऑफ द स्लोप किती येतोय, मायनस 2h बाय बी येते व्हॅल्यू. करेक्ट आहे हे. आता हे जर समजलं असेल तर मी एक इक्वेशन देतो मुलांनो. इक्वेशन आहे 2x चा स्क्वेअर प्लस 12xy आणि प्लस या ठिकाणी 4y चा स्क्वेअर इक्वल टू 0. याच्यामध्ये सम ऑफ द स्लोप, प्रोडक्ट ऑफ द स्लोप आणि डिफरन्स ऑफ द स्लोप काढायचं आपल्याला. तर पहिलं मला सांगा, a ची व्हॅल्यू किती आली, 2. h ची व्हॅल्यू किती, तरी डायरेक्ट सांगा. 2h किती असतो आपला, हा 6 करेक्ट आहे. कारण 2h किती असतो, 12 असतो ना, h किती येणार आपला 6. आणि या ठिकाणी b ची व्हॅल्यू सांगा, 4 आली व्हॅल्यू. b ची व्हॅल्यू किती आपल्याकडे, 4 आहे. करेक्ट आहे इथपर्यंत, हा येस मुलांना. आता सांगा मला, सम ऑफ द स्लोपचा फॉर्म्युला सांगा. m1 प्लस m2 किती येतो, मायनस 2h बाय बी. मग 2h ची व्हॅल्यू किती आपली, 12 आहे ना, म्हणजे मायनस 12 बाय बी किती आला आपला, म्हणजे आन्सर किती आला, -3. पहिलं क्लिअर आहे. दुसरं सांगा आता, प्रोडक्ट ऑफ द स्लोप, m1 इंटू m2 किती येतो, ए डिवाइड बाय बी. ए ची व्हॅल्यू किती, बी ची व्हॅल्यू किती, आन्सर किती आला. आता तिसरं सांगायचं, डिफरंट ऑफ द स्लोप सांगायचं. m1 मायनस m2, m1 मायनस m2 सांगायचं. काय ती व्हॅल्यू, 2 रूट ऑफ एच स्क्वेअर मायनस ए बी डिवाइड बाय बी येते व्हॅल्यू. चला मुलांनो काढू याचं. 2 रूट ऑफ एच स्क्वेअर म्हणजे किती आलता, 6 आलता ना, 36 मायनस ए ची व्हॅल्यू किती येते, 2. 2 इंटू बी ची व्हॅल्यू 4, राईट आहे. आणि डिवाइड बाय बी किती, 4 आहे.
त्या 2 न 4 ला डिवाइड केलं 2 आला. इथं रूट मध्ये 36 मायनस किती आला? 36 मायनस 8. 36 मायनस 8 किती येतो? 28 येतं ना. डिवाइड बाय 2. याला असं लिहू शकतो का मी? 28 डिवाइड बाय 2. 28 ला 7 इंटू 4 करू शकता ना. 4 इंटू 7 किती असतं? 4 इंटू 7 28. 4 चा रूट किती आला? 2 रूट 7 डिवाइड बाय 2. 2 2 कॅन्सल झाला ना. आन्सर किती आलं? रूट 7 आले. 7 पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? पॉझिटिव्ह आहे मुलांना. राईट. तर आता या केस मध्ये बघा, आपल्याला डिफरंट ऑफ द स्लोप किती आला? रूट 7. प्रोडक्ट ऑफ द स्लोप किती आला? 1/2. आणि सम ऑफ द स्लोप किती आला? -3. समजलं ना. कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही. सांगा बरं फॉर्म्युले. जर टू लाईन ओरिजिन मधून पास करत असतील त्याचं कंबाईन इक्वेशन काय असतं? बघा, जर टू लाईन ओरिजिन मधून पास करत असतील त्याचं कंबाईन इक्वेशन काय असतं? x² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0. बरोबर आहे. यालाच काय म्हणायचं? होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. होमोजिनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2. याच्यामध्ये सम ऑफ द स्लोप किती असतो? -2h/b. -2h/b. प्रोडक्ट ऑफ द स्लोप काय असतं? a/b. आणि डिफरंट ऑफ द स्लोप काय असतो? 2 रूट ऑफ h² मायनस ab डिवाइड बाय b. 2 रूट ऑफ h² मायनस ab डिवाइड बाय काय असतं? b असते व्हॅल्यू. क्लिअर आहे इथपर्यंत? मुलांना बघा, आता लिहिताना काय काय करायचं तुम्ही? लक्ष द्या बोर्डकडे. लिहित असताना काय प्रोसेस करायची सांगतो मी. बोर्डकडे लक्ष द्या रे. मुलांना बघा, तर पहिलं तुम्ही पेअर ऑफ स्ट्रेट लाईन टाकायचंय. राईट. त्याच्यानंतर इक्वेशन ऑफ जनरल इक्वेशन ऑफ लाईन लिहायचं. जनरल इक्वेशन काय आपलं? x प्लस by प्लस c इक्वल टू 0. त्याचा स्लोप x इंटरसेप्ट y इंटरसेप्ट कसा काढला हे लिहून घ्यायचं. राईट. हे लिहिल्यानंतर पुढे वाटलं तुम्ही हेच फॉलो करा. लास्टच्या 5 मिनिटांमध्ये सगळं हे करतो मी. तर हे जनरल इक्वेशन कम्प्लीट झालं तुमचं की एक्स इंटरसेप्ट y इंटरसेप्ट लिहायचं आहे. हे कम्प्लीट झालं की हे एक्झाम्पल कम्प्लीट करायचे. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये स्लोप एक्स इंटरसेप्ट y इंटरसेप्ट आहे. सेकंड एक्झाम्पल मध्ये पण स्लोप आणि एक्स इंटरसेप्ट y इंटरसेप्ट आहे. हे कम्प्लीट झाल्यानंतर पुढे काय करायचं? हे काढायची डायग्राम. ही डायग्राम काढून काय करायचं? स्लोप ऑफ एक्स ऍक्सिस, स्लोप ऑफ वाय ऍक्सिस. बरोबर आहे. मग आता पुढे L1 L2 चे स्लोप हे सगळं पॅरलल वाला लिहून घ्यायचं या ठिकाणी. इथं परपेंडिक्युलर वाली कंडिशन पण लिहायची. वाय ऍक्सिसचा स्लोप काय असतो? नॉट डिफाईन्ड. वाय ला पॅरलल असणार लाईनचा स्लोप नॉट डिफाईन्ड लिहायचं. नंतर हे पॅरलल लाईनचे स्लोप आपण स्विच केलेलं लिहून टाकायचं हे सगळं. राईट. खाली पण बघा, M1 L1 L2 चे स्लोप सेम आहेत म्हणून दोन लाईन कशाला पॅरलल आहेत. खालची स्टेटमेंट लिहायची बाबा, इफ स्लोप ऑफ द लाईन L1 आणि L2 आर इक्वल देन दे आर पॅरलल्स. पुढचं आता परपेंडिक्युलरचं लिहून टाकायचं. मग टू लाईनचे स्लोप M1 M2 परपेंडिक्युलर असेल त्यांचा प्रोडक्ट काय येतो? -1. राईट. इफ M1 M2 इक्वल टू -1 देन दे आर परपेंडिक्युलर लिहिलं ना इथं. ही स्टेटमेंट लिहून टाकायची, ही वाली स्टेटमेंट. राईट आहे मुलांनो? ही स्टेटमेंट लिहून टाकायची. आता ही स्टेटमेंट लिहिल्यानंतर पुढे काय करायचं आपल्याला? कुठपर्यंत आलो तर आपण? राईट. इथपर्यंत आलो. करेक्ट आहे. परपेंडिक्युलरचं लिहिल्यानंतर हे एक्झाम्पल घेतले होते आपण. आठवतंय का तुम्हाला? राईट. कुठले एक्झाम्पल घेतले? एका लाईनचा स्लोप जर 5 असेल तर दुसऱ्याचा -1/5. एका लाईनचा स्लोप जर -5/7 असेल त्याला परपेंडिक्युलर असेल तर 7/5. 10/3 असेल तर -10/3. नंतर हे एक्झाम्पल घेतलं होतं आपण. याला पण लिहून काढा. ठीक आहे. हे सगळे तुम्हाला लिहायचं आहे. इथं पॅरलल लाईन दिलते. एक लाईनचं इक्वेशन काय घेतलं आपण या ठिकाणी? दॅट इज 3x प्लस 4y प्लस 10 इक्वल टू 0. आणि दुसरी लाईन P1 आहे. P1 कुठल्या पॉईंट मधून पास करते? 1,2. तर P1 चं इक्वेशन कसं काढलंय ही प्रोसेस आपल्याला या ठिकाणी लिहून काढायचं तुम्ही. ठीक आहे. तर अशा टाइप मध्ये आपल्याला ते इक्वेशन भेटेल. सिमिलर आपण एक्झाम्पल दुसरं पण घेतलं या ठिकाणी. त्याच टाइप मध्ये पॅरलल असणाऱ्या लाईनचं इक्वेशन काढायचं आपल्याला. ठीक आहे. शांत राहा जरा. घरी जाणार आहेस, घरची वाट बघत असेल बाबा, बाळा काय आलेलं नाही आपला अजून. ठीक आहे. हा, छकुला आलेला नाही आपला, छकुला. इथं पण सेम आहे. पॅरलल लाईन आणि परपेंडिक्युलर लाईनचे कन्सेप्ट दिलेले आहेत. ठीक आहे. तुम्ही वाटलं तर लेक्चर बघत बघत लिहा. लक्षात आलं का? इथपर्यंत सगळं लिहून काढायचं तुम्हाला. ठीक आहे.